So tell me, are the voice and screen clear? All okay now? Yes. Okay. So a very good morning to all of you. Good morning, everyone. Good morning. Good morning. Let everyone join. Within a minute, we will start. Okay. So what was the last question that we solved? Just give me 1 second. Ah, tell me. What was the last question? क्या होता last question? (23) bar. 23. 23 bar. Question number 23. Chalo, next. Let us try to solve the questions based on the induced EMF in rotating rod. Moving rod नहीं आया था, आता rotating rod है. Bar. Let us try to solve the questions based on the concept of motional EMF, but the motion is now not translational, rotational. Okay, motion is now rotational. But example number 24. So write down along with me. Question number 24. Question number 24. Is that visible? Just give me 1 second. Question number 24. Let us see what is given in the question number 24 and let us try to see this variety of question. The rod of length L and the resistance small r rotates about one end as shown in the figure. The rod they have shown like this. The rod rotates like this about one end. Rod about one end rotate व्हायला लागली. Direct formula आहे. B omega L square upon 2. About one end सांगितले ना. B omega L square upon 2. Its other end touches conducting ring of negligible resistance. आणि रिंग अशी दाखवली आहे. ते other end. ते फर्स्ट एंड या एंडच्या अबाउट रॉड रोटेट होतीये. ही एक कंडक्टिंग रिंग ऑफ निग्लिजिबल रेजिस्टन्स. या रिंगचा रेजिस्टन्स किती आहे? 0. निग्लिजिबल रेजिस्टन्स. बर. रॉडची लेंथ L. Length of the rod is L. A resistance capital R is connected between the center and the periphery. सेंटर आणि पेरिफेरी याच्यामध्ये एक रेजिस्टन्स ड्रॉ केलाय. कॅपिटल R. There is a uniform magnetic field capital B directed as shown. या सगळ्या रिजन मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे गोइंग इनसाइड द प्लेन ऑफ द पेपर or going inside the plane of the board. काय विचारले? Draw the electrical equivalent circuit
and find the current in the resistance capital R. Draw equivalent circuit, electrical circuit, and current in the capital R, current in capital R मधला करंट पण विचारलेला आहे. बर, ठीक आहे. इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलंट सर्किट पहिल्यांदा काढूया. ते सिंपल असतं. या पॉइंटला म्हणूया एक्स किंवा या पॉइंटला पी म्हणा, या पॉइंटला क्यू. मी आता याला एक्स म्हणतोय आणि हा वायर वरचा जो काय रिंग वरचा जो काय पॉइंट आहे, रिंग वरचा प्रत्येक पॉइंट म्हणजे वाय पॉइंट. का? वायर आहे आणि वायरला काय रेझिस्टन्स नाहीये. वायर हॅज निग्लिजिबल रेझिस्टन्स. हा पॉइंट वाय आहे तर प्रत्येक पॉइंट वायच आहे. एव्हरी पॉइंट इज वाय. हा पण पॉइंट वायच आहे वाय. बर, ही रॉड गोल फिरतीये विथ अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. रॉड ऑफ लेंथ एल इज रोटेटिंग विथ दी अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. मग एक्स आणि वाय पॉइंट मध्ये पोटेन्शियल डिफरन्स तयार होणार. फॉर्म्युला आहे बी ओमेगा एल स्क्वेअर अपॉन 2. कंडिशन आहे B should be perpendicular to, magnetic field should be perpendicular to plane of motion. ठीक आहे. प्लेन ऑफ मोशन काय असेल? हा एक्स वाय जो काय रॉड आहे, the xy rod will rotate like this. The xy rod will rotate like this, and when the xy rod rotates, its plane of motion is the plane of the board, आणि प्लेन ऑफ दी बोर्ड ला बी परपेंडिक्युलर आहे. मग काय अडचण नाही. सो एक्स आणि वाय मध्ये जो काही ईएमएफ इंड्यूस होणार माहित नाही आहे. एक्स हायर पोटेन्शियल आहे की वाय हायर पोटेन्शियल आहे माहित नाही आहे. पण एक्स वाय पॉइंट, एक्स आणि वाय मध्ये जो काही ईएमएफ इंड्यूस होणार माहित नाही आम्हाला, एक्स हायर पोटेन्शियल आहे की वाय. पण फॉर्म्युला तर माहित आहे ना, नंबर तर माहित आहे. किती आहे? बी. असा बी पाहिजे जो प्लेन ऑफ रोटेशनला परपेंडिक्युलर आहे किंवा प्लेन ऑफ मोशनला परपेंडिक्युलर. बी ओमेगा एल स्क्वेअर अपॉन 2. रोटेटिंग अबाउट वन एंड असेल तर डायरेक्ट फॉर्म्युला आहे ना. रॉड रोटेटिंग अबाउट वन एंड असेल तर डायरेक्ट फॉर्म्युला बी ओमेगा एल स्क्वेअर अपॉन 2. बी ओमेगा एल स्क्वेअर अपॉन 2. बर, सो एवढ्या ईएमएफ ची बॅटरी ड्रॉ करावी लागेल. एवढ्या ईएमएफ ची बॅटरी ड्रॉ करावी लागेल इन्स्टेड ऑफ एक्स वाय. पण एक्स वाय या रॉडला स्वतःचा ओन रेझिस्टन्स पण असणार. इलेक्ट्रिकल इक्विव्हॅलंट सर्किट कसं काढतात? To draw the electrical equivalent circuit, we need to draw the induced EMF as the battery and wire as a resistance. Wire ला रेझिस्टन्स म्हणून लिहायचं असते. ओके, वायरला आपल्याला काय लिहायचं आहे? ऍज अ रेझिस्टन्स म्हणून लिहायचं आहे. बर, व्हॅल्यू तर कळाली. आता मला सांगा, एक्स हायर पोटेन्शियल असेल की वाय हायर पोटेन्शियल असेल? हु विल बी ऍट हायर पोटेन्शियल? फ्लेमिंग्स राईट हँड रूल यूज करा. टिप ऑफ द मिडल फिंगर चेक करा. रोटेटिंग अँटी क्लॉकवाइज, मॅग्नेटिक फील्ड गोइंग इनसाइड, हे सगळं आता तुम्ही ठरवायचं. फ्लेमिंग्स राईट हँड रूल. फर्स्ट फिंगर अशी, थंब असा आहे, मिडल फिंगर इकडे. चेक करा काय काय होतंय. रॉड अँटी क्लॉकवाइज रोटेट होतीये ऍट गिवन इन्स्टन्स ऑफ टाइम. विचार करा, ऍट गिवन इन्स्टन्स ऑफ टाइम एक्स वाय रॉड मुव्हिंग अप, सो थंब गोइंग अप. बरोबर का? अँटी क्लॉकवाइज रोटेट होतीये. सो ऍट गिवन इन्स्टन्स ऑफ टाइम यातला प्रत्येक पार्टिकल जो असेल तो अपवर्ड मोशन करतोय. सो थंब गोइंग अप. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे फर्स्ट फिंगर गोइंग इन, मॅग्नेटिक फील्ड गोइंग इन, रॉड मुव्हिंग अप, सो थंब गोइंग अप. मिडल फिंगर लेफ्टला आली, मीन्स एक्स इज हायर पोटेन्शियल. एक्स इज ऍट हायर पोटेन्शियल. सो नाउ यू मे राइट EX मायनस EY. एक्स हायर पोटेन्शियल आहे, वाय लोअर पोटेन्शियल आहे. सो सबट्रॅक्शनचा आन्सर पॉझिटिव्ह आहे, जो एक नंबर असेल बी ओमेगा एल स्क्वेअर अपॉन 2. ओके, सो याचा इक्विव्हॅलंट सर्किट ड्रॉ करतो मी आता. इथं पॉइंट आहे एक्स, इथं पॉइंट आहे वाय. एक्स वाय पॉइंट मध्ये मला एक इंटरनल नाही, या वायरचा स्वतःचा ओन रेझिस्टन्स स्मॉल आर, आणि इंड्युस्ड ईएमएफ, रोटेटिंग रॉड मधला इंड्युस्ड ईएमएफ तो किती आहे? बी ओमेगा एल स्क्वेअर अपॉन 2. त्याला आपण EXY असं म्हणूया. ओके, एक्स आणि वाय पॉइंट मध्ये वायर काढून झाली. एक्स आणि वाय पॉइंट मध्ये कॅपिटल आर पण आहे. त्याच एक्स आणि त्याच वाय पॉइंट मध्ये, कॅपिटल आर पण.
त्याच एक्स आणि त्याच वाय पॉइंट मध्ये कॅपिटल आर पण आहे. ही जी वायर आहे, आता त्याला नाव द्या झेड, याला नाव द्या एस. वाय एस आणि वाय वायर आहे. वाय एस आणि वाय पॉइंट मध्ये कशी ड्रॉ करणार आहे? वाय एस आणि वाय पॉइंट मध्ये वायर कशी ड्रॉ करणार आहे? हा पॉइंट वाय एस आहे, हा पॉइंट एक्सच आहे. वाय एस आणि वाय, वाय एस आणि वाय, वाय एस आणि वाय, ही वायर पण ड्रॉ करून झाली. ही वायर ड्रॉ करा. वाय झेड आणि वाय, वाय झेड आणि वाय, वाय झेड वाय. पण नाही ड्रॉ केलं तरी चालतंय की, फिरून तिथंच येते परत. ज्या पॉइंटला स्टार्ट होते तिथंच परत वायर यायला लागली. सो असं हे नाही ड्रॉ केलं तरी चालतंय. हा पॉइंट वायच आहे, परत फिरून येऊन हा पॉइंट वायच आहे. या वायरला स्वतःचा काही ओन रेजिस्टन्सच नाहीये. दिस वायर हॅज दिस वायर डज नॉट हॅव इट्स ओन रेजिस्टन्स. या वायरला पण स्वतःचा ओन रेजिस्टन्स नाही. कम्प्लीट रिंगचा रेजिस्टन्स 0 आहे. सो रिंगची कंडक्टिव्हिटी फार जास्त आहे, रेजिस्टन्स निग्लिजिबल आहे. सो इक्विव्हॅलंट सर्किट जे काय होते बा ते असं होते. तर रॉडचा स्वतःचा रेजिस्टन्स स्मॉल आर, इंड्युस्ड ईएमएफ ई एक्स वाय, त्याची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला बी ओमेगा एल स्क्वेअर अपॉन 2, आणि इकडे कॅपिटल आर. सर्किट मधला करंट आय अज्युम करा. ओरली सांगता येईल तुम्हाला आय ची व्हॅल्यू किती? किती रेजिस्टन्स सहन करावा लागला या करंटला आय ला? सेम करंट चाललाय आय या स्मॉल आर मधनं पण आणि कॅपिटल आर मधनं पण. सो पोटेन्शियल डिफरन्स अपॉन टोटल रेजिस्टन्स, पोटेन्शियल डिफरन्स किती? ई एक्स वाय. टोटल रेजिस्टन्स किती? आर प्लस आर. ई एक्स वाय किती आहे? बी ओमेगा एल स्क्वेअर अपॉन 2, आणि अपॉन हा आर प्लस आर इथे लिहितो ब्रॅकेट मध्ये सीडब्ल्यू. कॅपिटल आर मधला रेजिस्टन्स विचारला होता, स्मॉल आर मधला सॉरी कॅपिटल आर मधला करंट विचारला होता, पण तोच करंट स्मॉल आर मध्ये पण आहे. सीडब्ल्यू टेल मी. झालं का बघा? येऊन झालं की सांगा. बोला. झालं? टेल मी फास्ट. झालं का? ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन नंबर 25 काय म्हटले बघा क्वेश्चन नंबर 25 मध्ये? सॉल्व दी अबो क्वेश्चन, म्हणजे सेम क्वेश्चन. इफ द लेंथ ऑफ द रॉड इज 12 and resistance 2 times smaller and is rotating about its center, both ends of the rod now touch the conducting ring. क्या नाही, आपण मॉडिफाय करूया क्वेश्चन. सेम क्वेश्चन सॉल्व करायचंय म्हणजे कॅपिटल आर मधला करंट कॅल्क्युलेट करायचा आहे परत एकदा. या केस मध्ये काय सांगितलंय? या केस मध्ये जी
सगळं पुसूया आपण, परत करूया. लेंथ ऑफ द रॉड जी आहे 2L आहे. Question 25. Same question, but they are saying that length of the rod is 2L. Both the ends of the rod are touching the ring. The total length of the rod, इकडे पण touching the ring, तिकडे पण touching the ring. Rotating about the center, angular velocity omega. Resistance of the wire, resistance attached, external resistance attached, capital R. या रिंगचा resistance 0. Resistance of ring, रेजिस्टन्स ऑफ रिंग तो बाळांनो 0 आहे, निग्लिजिबल आहे. पॉइंट्स ना नेमिंग देऊयात. एक्स हा वाय, त्याला झेड म्हणूया. हा पॉइंट एक्स आहे, हा पॉइंट पण एक्सच आहे, मग याला झेड म्हणायची गरज नाही. इथे काय रेजिस्टन्स आहे का? देयर इज नो रेजिस्टन्स हियर. इकडे काही रेजिस्टन्स नाहीये, या रिंगला काय रेजिस्टन्सच नाहीये. तो एक झेड म्हणूच नका, एक्सच म्हणा. हा एक्स आहे, हा पॉइंट पण एक्सच आहे. बर समजून घ्या. रॉडची लेंथ 2L आहे आणि रेजिस्टन्स रॉडचा 2 टाइम्स स्मॉलर आहे. म्हणजे एवढ्या रिजनची लेंथ L असणार, तेवढ्या रिजनचा रेजिस्टन्स स्मॉलर असणार. एवढ्या रिजनची लेंथ L असणार, तेवढ्या रिजनचा रेजिस्टन्स स्मॉलर असणार. आता इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल सर्किट डायग्राम ड्रॉ करूया आणि करंट इन दी कॅपिटल आर पण ड्रॉ करूया. बर आता पहिल्यांदा या राईट साइडच्या रॉडचा विचार करा. ही जी काय राईट साइडची रॉड आहे ती जेव्हा अँटी क्लॉकवाईज फिरेल, त्या राईट साइडच्या रॉड मध्ये तर आपल्याला माहित होतं की काय होणार आहे. राईट साइडची रॉड जी काय आहे ही अँटी क्लॉकवाईज जेव्हा फिरेल तेव्हा इन्स्टंटेनियसली विचार करा की ही रॉड अँटी क्लॉकवाईज रोटेट होतीये. हे सगळी लोक वरती चालले, ऑल दीज पीपल आर मूव्हिंग अप. सो थंब गोइंग अप, मॅग्नेटिक फील्ड इज गोइंग इनसाइड इनटू द प्लेन ऑफ द बोर्ड. मॅग्नेटिक फील्ड इज गोइंग इनसाइड इनटू द प्लेन ऑफ द बोर्ड. हे सगळे अप चाललेत. सो मिडल फिंगरचा टिप आला वाय पॉइंटला, मिडल फिंगरचा टिप आला वाय पॉइंटला. सो वाय पॉइंट हायर पोटेन्शियल. सो वाय आणि एक्स याच्यामध्ये एक बॅटरी ड्रॉ केली, त्याला आपण E1 म्हणूया, पहिली बॅटरी. वाय हायर पोटेन्शियल आला, एक्स लोअर पोटेन्शियल, E1 म्हटलं. वाय टू एक्स मधला या रिजनचा रेजिस्टन्स, या रॉडचा रेजिस्टन्स स्मॉलर, तो इथे ड्रॉ केला. ओके, पुढं या रॉडचा विचार करा. अँटी क्लॉकवाईज रॉड रोटेट होतीये. इन्स्टंटेनियसली विचार केला की ही रॉड अशी खाली मूव्ह होणार आहे, ही रॉड अशी खाली रोटेट होणार आहे. इट इज गोइंग टू रोटेट लाईक दिस. इन्स्टंटेनियसली मूव्ह डाऊन होणार आहे. इन्स्टंटेनियसली मूव्ह डाऊन होणार असेल तर थंब गोइंग डाऊन पाहिजे. फर्स्ट फिंगर जी आहे ती गोइंग इनसाइड द बोर्ड आहे. फर्स्ट फिंगर गोइंग इनसाइड द बोर्ड आहे. फर्स्ट फिंगर गोइंग इनसाइड द बोर्ड आहे. या रॉड साठी थंब गोइंग डाऊन आहे. फॉर दिस रॉड थंब गोइंग डाऊन आहे. राईट हँड रूल युज करायचा आहे. मी आता राईट हँड रूल युज करतो. मिडल फिंगरचा टिप जर चेक केला तर तो परत वाय पॉइंटला आहे. मिडल फिंगरचा टिप परत वाय पॉइंटला आहे आणि मिडल फिंगरचा टिप जर परत वाय पॉइंटला असेल तर वाय परत तुमचा हायर पोटेन्शियलला आला. वाय काय आला तुमचा परत हायर पोटेन्शियलला. हा पॉइंट एक्सच आहे. मिडल फिंगरचा टिप वाय पॉइंटला आलाय. या रॉड साठी फॉर द रॉड मिडल फिंगर साठी वाय पॉइंटला आलाय. वाय इज अ हायर पोटेन्शियल. तो EMF E2 म्हणूया. त्या रिजनचा रेजिस्टन्स स्मॉलर, या रिजनचा रेजिस्टन्स स्मॉलर. ओके, हा वाय आणि एक्स पॉइंट मध्ये जोडलाय. कॅपिटल आर जो रेजिस्टन्स आहे तो वाय आणि एक्स पॉइंट मध्ये जोडलाय. बरं, आता सगळे जे काय एक्स पॉइंट आहेत ते एकाच ठिकाणी ड्रॉ करूयात. सगळे जे काय वाय पॉइंट आहेत ते एकाच ठिकाणी ड्रॉ करूयात. ही वायर काय ड्रॉ करायची गरज नाही. ही वायर काय ड्रॉ करायची गरज नाही. या वायरला काय रेजिस्टन्स नाहीये. No need to draw this wire also because there is no resistance to this wire. No need to draw this wire also because there is no resistance to this wire. But E1 E2 च्या व्हॅल्यूज इझिली कॅल्क्युलेट करू शकता. V ओमेगा L स्क्वेअर अपॉन 2 एवढ्या रॉडचा EMF, एवढ्या रॉड मध्ये EMF किती असतात? V ओमेगा L स्क्वेअर अपॉन 2 का? कारण रॉड
एवढीशी रॉड जर विचारात घेतली, इफ यू कन्सिडर दिस मच रॉड, देन इट इज रोटेटिंग अबाउट इट्स वन एंड. आणि अबाउट वन एंड रॉड जेव्हा रोटेट होते तेव्हा फॉर्म्युला काय ईएमएफ चा व्ही ओमेगा एल स्क्वेअर अपॉन, याचा पण व्ही ओमेगा एल स्क्वेअर अपॉन 2. सो E1 आणि E2 इक्वल आहेत. E1 इक्वल टू E2 इक्वल टू व्ही ओमेगा एल स्क्वेअर अपॉन 2. हे तर असणारच आहे. इक्विव्हॅलंट सर्किट ड्रॉ करूया आणि कॅपिटल आर मधला करंट आपल्याला काढायचा ते लक्षात घ्या. आता काय करूया, दोनच पॉइंट आहेत आपल्या सर्किट मध्ये, एक्स वाय आणि एक्स एक्स, म्हणजे एक्स आणि वाय असे सर्किट मध्ये आपल्या तसं बघायला गेलं की दोनच पॉइंट आहेत, एक्स वाय. बॅटरी हायर पोटेन्शियल वाय टर्मिनलला अटॅच्ड आहे, मग रेझिस्टन्स आहे आणि एक्स ला अटॅच आहे. या बॅटरीचं पण तसं सिक्वेन्स काय मॅटर करत नाही, सिरीज मध्ये बॅटरी आणि रेझिस्टन्स आहेत, मग यात रेझिस्टन्स पहिला काढला बॅटरी नंतर काढली काही फरक पडत नाही. ही बॅटरी जी आहे हायर पोटेन्शियल वाय टर्मिनलला अटॅच्ड आहे, लोअर पोटेन्शियल एक्स ला अटॅच आहे आणि या एक्स वाय च्या रिजनचा रेझिस्टन्स स्मॉल आर आहे. हे वाय ला अटॅच्ड आहे, हे एक्स ला अटॅच्ड आहे, हे एक्सच आहे, नो नीड टू ड्रॉ. हे पण एक्सच आहे, नो नीड टू ड्रॉ. इथं काय रेझिस्टन्स नाही. हा कॅपिटल आर जो आहे तो वाय आणि एक्स पॉइंट मध्ये आहे. दिस कॅपिटल आर इज बिटवीन वाय अँड एक्स. This capital R is in between y and x. Okay. So this is going to be the electrical equivalent circuit. This is E1. This is E2. Okay. So आता काय करायचं आपल्याला, करंट इन दी कॅपिटल आर कॅल्क्युलेट करायचं आहे. वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट करंट इन कॅपिटल आर. बर काय करूया, करंट इन कॅपिटल आर काढायला तुम्हाला दोन सेल्स इन सिरीज दिसतात का इथं, सॉरी दोन सेल्स इन पॅरलल दिसतात का, सेल त्याचा रेझिस्टन्स, सेल त्याचा रेझिस्टन्स. सेल्स इन पॅरलल असतील तर इफेक्टिव्ह सेल आणि इफेक्टिव्ह इंटरनल रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करता येतो आपल्याला, असं आपण शिकलो होतो सेल्स इन पॅरललच्या केस मध्ये. ओके, तो इथपर्यंत तुमचं लिहून झालं असेल, त्याच्या पुढचं इकडे लिहितो. सेल्स जर पॅरलल असतील तर बघा, करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये शिकवलंय मी तुम्हाला, काय होता पॉइंट, असा होता का बघा, सेल आणि त्याचा इंटरनल रेझिस्टन्स. पहिला सेल, पहिला इंटरनल रेझिस्टन्स बिटवीन पॉइंट लेट्स से एक्स अँड वाय. दोन सेल्स आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत. सेकंड सेल इंटरनल रेझिस्टन्स R2, EMF E2, EMF E2. ओके, दोन सेल जर पॅरलल मध्ये असतील तर इक्विव्हॅलंट काय येतो त्यांचा, बिटवीन पॉइंट एक्स अँड वाय. इक्विव्हॅलंट इंटरनल रेझिस्टन्स लिहा किंवा इक्विव्हॅलंट ब्रांचचा रेझिस्टन्स आणि इक्विव्हॅलंट सेल आणि इक्विव्हॅलंट सेल. फॉर्म्युला असा आहे का बघा, इक्विव्हॅलंट ईएमएफ जो आहे तो असा आहे बघा, ई इक्विव्हॅलंट E1 अपॉन R1 प्लस E2 अपॉन R2 डिवाइडेड बाय 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2. फॉर्म्युला विसरू नका. सेल्स इन पॅरलल असतील, the cells are in parallel, then equivalent EMF of the cell is E1 upon R1 plus E2 upon R2 divided by 1 upon R1 plus 1 upon R2 आणि 1 upon R equivalent cells in resistance in parallel सारखं 1 upon R equivalent is 1 by R1 plus 1 by R2, 1 by R1 plus 1 by R2. ओके, सो त्याचा विचार, या एक्स्ट्रा पॉइंटचा विचार इथं करूया. लेट अस थिंक ऑफ द सेम. आता E1 इक्वल टू E2 इक्वल टू सेम आहे आणि B ओमेगा L स्क्वेअर अपॉन 2 आहे. E1 E2 इक्वल आहे, सो E इक्विव्हॅलंट. इवन हा R1 R2 पण आपला इक्वल आहे, R1 R2 पण स्मॉल r आहे. तुम्ही या E1 E2 ला स्मॉल e म्हणा. सो आता E इक्विव्हॅलंट कसा येणार बघा, E1 अपॉन R1 प्लस E2 अपॉन R2 डिवाइडेड बाय 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2. So E upon R
plus E upon R divided by 1 upon R plus 1 upon R. सेल्स आहेत, रेजिस्टन्स इक्वल आहे, सो इफेक्टिव्ह सेलची व्हॅल्यू काय येणार? हा, E upon R plus E upon R 2 times E upon R, 1 upon R plus 1 upon R 2 times 1 upon R, 1 upon R ला 1 upon R कॅन्सल किंवा 2 upon R ला 2 upon R कॅन्सल, आन्सर आलं E. आन्सर इज E. इक्विव्हॅलंट ईएमएफ आला स्मॉल e. आणि या दोन पॅरलल रेझिस्टन्सचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढू शकता. या दोन सेलच्या इन्स्टेड एकच सेल काढणार आणि या दोन रेझिस्टन्सच्या इन्स्टेड एकच रेझिस्टन्स काढणार. आर आर पॅरलल आर बाय 2 डायरेक्टली करू शकता किंवा 1 अपॉन आर इक्विव्हॅलंट वरून आपण रेझिस्टन्स इन पॅरललचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, आर इक्विव्हॅलंट इज इक्वल टू डायरेक्ट सुद्धा करू शकता R1 R2 अपॉन R1 प्लस R2. हे दोन्ही रेझिस्टन्सेस एकमेकांना पॅरलल आहेत. आर आर पॅरलल आर बाय 2 असा आन्सर येणार आहे. या फॉर्म्युलाच यूज करायचा असेल तरी चालेल. R1 इंटू R2 अपॉन R1 प्लस R2 काय होणार आहे हे R स्क्वेअर अपॉन 2R. आन्सर इज R by 2. Answer is R by 2. So you have E equivalent. Now you have R equivalent as well. दोन्ही आहे आपल्याकडे, E equivalent पण आहे, R equivalent पण आहे. ओके, याच्या पुढे अप टू दिस रिप्लाय इन द चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटन CW. आपल्याला कॅपिटल R मधला रेझिस्टन्स काढायचा आहे, कॅपिटल R मधला करंट काढायचा आहे. पण त्याआधी आपण याचा इक्विव्हॅलंट ईएमएफ आणि इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स, इंटरनल रेझिस्टन्स कॅल्क्युलेट केला. एव्हरीवन CW इथपर्यंत झालं का सांगा? नेक्स्ट स्टेपला उत्तर आहे. On the next step we are going to have the answer. पुढं आता याचा इक्विव्हॅलंट सर्किट काय झालं? व्हॉट इज द इक्विव्हॅलंट सर्किट ऑफ दिस? व्हेरी सिंपल. Between point X and Y we have the effective EMF. Between point X and Y we have the R equivalent which is equal to R by 2 and we have the E equivalent which is equal to E. E equivalent E आलाय आणि R equivalent R by 2 आलाय. या दोघांचा विचार झाला. Between point X and Y we again have capital R. Between point X and Y we again have capital R. That's it. करंट असणार बघा आता. Same current will go through R by 2 also. So current ला किती EMF, करंट ला किती रेजिस्टन्स फेस करावा लागला? कॅपिटल R प्लस R by 2, कॅपिटल R प्लस स्मॉल r by 2. So current equal to potential difference, that is E divided by resistance capital R plus small r by 2, capital R plus small r by 2. किती होता EMF स्मॉल e? चेक करा. E1 इक्वल टू E2 इक्वल टू स्मॉल e. E1 इक्वल टू E2 इक्वल टू स्मॉल e होता B ओमेगा L स्क्वेअर अपॉन 2. B ओमेगा L स्क्वेअर अपॉन 2 होता डिवाइडेड बाय R प्लस R by 2. स्मॉल रिअरेंजमेंट, हा 2R प्लस R करता येईल, हा 2 इथे लिहिता येईल, 2R प्लस R करता येईल, बेस सेम अपॉन 2 कॅन्सल. सो आन्सर विल बी B ओमेगा L स्क्वेअर अपॉन हा अपॉन 2 कॅन्सल करता येईल, पण त्यासाठी आधी हा 2 इकडे मल्टिप्लाय करावा लागेल. सो 2R प्लस स्मॉल r. That is the answer. That is the final answer. Reply in the chat box clear and written CW. बघा लक्षात आलं का काय काय केलं आपण? झालं की सांगा. गुड. पुढं 25 झाला. नेक्स्ट
26. Number 26. काय बघा 26 variety. A solid conducting sphere of radius capital R is moved with a velocity capital V in the uniform magnetic field. But solid conducting sphere काय दिलाय? Conducting sphere. You are given the conducting sphere. The sphere is solid sphere. But radius capital R. Radius capital R. Moved with the velocity V in a uniform magnetic field of strength equal to B such that B bar is perpendicular to V bar. Magnetic field P bar and V bar are perpendicular. B म्हणजे velocity. एक स्फियर आहे, एक सॉलिड कंडक्टिंग स्फियर आहे. तो विथ द वेलोसिटी v मूव केलाय. The maximum EMF induced between the 2 points of the sphere is. स्फियर आहे, त्या स्फियरची रेडियस दिले कॅपिटल R. मॅग्नेटिक फील्ड दाखवले या रिजन मध्ये गोइंग इन. Magnetic field in this region going in. Solid conducting sphere आहे. बर, रिंग नाही आहे ती, it's a sphere. It's a solid sphere which is moving with the velocity v. बर, maximum EMF induced between any 2 points of the sphere will be. असे 2 पॉइंट शोधून काढा, त्याच्या अक्रॉस मॅक्सिमम EMF इंड्यूस झालेला असेल. काय अगदी सिंपल क्वेश्चन आहे. कंडक्टर आहे आणि कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड मध्ये मूव्ह होतोय आणि प्लेन ऑफ मोशन जे काय आहे त्याला मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर. वेलॉसिटीला मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर आहे. वेलॉसिटीला मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर आहे. सो विचार काय करावा लागेल तुम्हाला? सिंपल थॉट आहे. मला सांगा, एक जर रॉड असती, ही रॉड जर विथ वेलॉसिटी इक्वल टू v मूव्ह होत असेल, this rod is moving with the velocity v. समजा हा पॉइंट आहे x, हा पॉइंट आहे y. या रॉड ची लेंथ आहे l. If the rod having length equal to l is moving with the velocity v, and let's say the magnetic field in this region is going inside. Magnetic field capital V in this region is going inside. Now in this case we can say that the plane of the motion, motion चं जे काय प्लेन आहे, या मोशनच्या प्लेनला मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर आहे. नो इश्यूज. So in that case, induced EMF between points x and y काय आला असता? EMF between induced between points x and y माहित नाहीये कोण हायर आहे कोण लोअर आहे. x हायर पॉइंट आहे की y हायर पॉइंट आहे माहित नाही. पण हा रॉड मोशन मध्ये सो थंब गोइंग अप, मॅग्नेटिक फील्ड गोइंग इन. टिप ऑफ द मिडल फिंगर लेफ्ट ला आला. टिप ऑफ द मिडल फिंगर लेफ्ट ला आला तर एक्स हायर पोटेन्शियल आहे. करंट y टू x जाईल. करंट y टू x जाईल. आता म्हणू नका की लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल करंट का जाईल. सांगितलंय मी तुम्हाला की बॅटरी असणार आणि बॅटरीच्या आत करंट लोअर टू हायरच जातो. म्हणजे एक्स हायर पोटेन्शियलला आहे. म्हटलं तर मग इथं EX मायनस EY लिहायला काय हरकत नाही. आन्सर आहे BLV साइन थिटा. मोशनल EMF BLV साइन थिटा. थिटा इज एंगल बिटवीन लेंथ अँड वेलॉसिटी. B किती आहे? B. L किती आहे? L. V किती आहे? V. थिटा किती आहे? लेंथ आणि वेलॉसिटी मधला अँगल किती आहे? 90. सो उत्तर किती आलं असतं? BLV आलं असतं. आन्सर वुड बी BLV. ठीक आहे. सो काय लक्षात येतं तुमच्या? लक्षात असं येतंय की रॉड जर असेल आणि
बी जर व्ही ला परपेंडिक्युलर असेल, मॅग्नेटिक फील्ड जर वेलॉसिटीला परपेंडिक्युलर असेल, तर तर हा जो साइन थीटा आहे, बी फिक्स आहे, एल फिक्स आहे, व्ही फिक्स आहे. आता मग हा थीटा मॅटर करणार आहे. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ थीटा जेव्हा मिळेल तेव्हा मॅक्सिमम ईएमएफ मिळेल. का? कारण मॅक्सिमम व्हॅल्यू इन द सेन्स थीटाची मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणण्यापेक्षा आपण साइन थीटाची मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणू. असं म्हणूया. साइन थीटा मॅक्सिमम पाहिजे. साइन थीटा मॅक्सिमम मिळाला की हा ईएमएफ इंड्यूस इन दी रॉड मॅक्सिमम मिळेल. बरं, ईएमएफ इंड्यूस इन दी रॉड मॅक्सिमम मिळण्यासाठी साइन थीटा मॅक्सिमम पाहिजे, म्हणजे एक तर +1 पाहिजे किंवा -1 पाहिजे, म्हणजे 90 पाहिजे किंवा 270 पाहिजे. आपण 0 to 180 मधलेच अँगल घेतोय, 180 च्या पुढचे नाही. सो 90 अँगल घ्यायचा. साइन 90 +1 मॅक्सिमम ईएमएफ किती येणार? बीएलबी. हाच अँगल जर 90 नसेल, 90 पेक्षा काहीतरी कमी असेल, तर आन्सर बीएलबी पेक्षा कमी असेल, कारण बीएलबी इंटू समथिंग येणार आणि ते समथिंग लेस दॅन 1 आहे. आता 90 असल्यामुळे ते साइन 90 इक्वल टू 1 आहे. पण अँगल जर वेगळा असेल तर साइन 90 ची व्हॅल्यू 1 पेक्षा लेस येईल, फायनल आन्सर बीएलबी पेक्षा कमी येईल. ओके, सो एवढं लक्षात आलं की जी लेंथ कन्सिडर करू आपण, ती त्या कंडक्टरची लेंथ जी आम्ही कन्सिडर करू, ती कंडक्टरची लेंथ आपण एक्स आणि वाय, कंडक्टरची लेंथ आपण वेलॉसिटीला परपेंडिक्युलर कन्सिडर करू. आता तुम्ही इथं बघा या क्वेश्चन मध्ये, या क्वेश्चनचा विचार करा. एक कंडक्टरच आहे ना, स्पियर म्हणजे काय आहे? कंडक्टर आहे. आणि तुम्हाला असं सांगितलंय, समजा मी तुम्हाला असा कंडक्टर दिला असता, इफ आय गिव्ह यू कंडक्टर लाईक दिस, काय केलं असतं तुम्ही? इफेक्टिव्ह कंडक्टर म्हणून काय केलं असतं? एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली असती, बरोबर? समजा मी तुम्हाला असा कंडक्टर दिला असता, काय केलं असतं? इफेक्टिव्ह कंडक्टर म्हणून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली असती. ओके, समजा मी तुम्हाला असा कंडक्टर दिला असता, हा सगळा कंडक्टर आहे, हा सगळा कंडक्टर आहे, आणि हा कंडक्टर असा मूव्ह होतोय विथ द वेलॉसिटी इक्वल टू लेट्स से इन दी अपवर्ड डिरेक्शन, v एवढ्या वेलॉसिटीने मूव्ह होतोय. आता याची इफेक्टिव्ह लेंथ कुठली घ्यायची? कुठलं एंड घ्यायचं? आता तुम्ही विचार करताना विचार असा करा की आपल्याला मॅक्सिमम ईएमएफ जर पाहिजे असेल, तर आपण जी लेंथ कन्सिडर करणार ती लेंथ बाळांनो वेलॉसिटीला परपेंडिक्युलर पाहिजे. या एंड पासून या एंड पर्यंत तुम्ही इफेक्टिव्ह लेंथ कन्सिडर करा. ओके, या एंड पासून या एंड पर्यंत इफेक्टिव्ह लेंथ कन्सिडर करा, म्हणजे मॅक्सिमम लेंथ तुमच्या लक्षात येईल. म्हणजे करस्पॉन्डिंग कंडक्टर हा झाला, असा इमॅजिन करू शकता तुम्ही. आलं का लक्षात? मग हेच जर आमच्याकडे जर स्पियर असेल, स्पियर पण एक कंडक्टरच आहे, आणि याची लेंथ वेलॉसिटीला परपेंडिक्युलर का पाहिजे आहे आम्हाला? कारण आम्हाला मॅक्सिमम ईएमएफ पाहिजे आहे, म्हणजे हा थीटा जो आहे, अँगल बिटवीन लेंथ अँड वेलॉसिटी, तो 90 येईल आणि साइन 90 +1 असेल, मॅक्सिमम इंड्यूस ईएमएफ मिळेल. सो त्यासाठी आपण काय करणार? या स्पियरच्या इन्स्टेड आपण एक इक्विव्हॅलंट स्पियर, इक्विव्हॅलंट कंडक्टर ड्रॉ करणार. तो आपण घेताना या दोन पॉइंट्स मध्ये घ्यायचा. तो आपण घेताना काय करायचं? या दोन पॉइंट्स मध्ये घ्यायचा. हा पॉइंट तुमचा एक्स, हा पॉइंट तुमचा वाय. एक्स आणि वाय. लेंथ ऑफ द रॉड काय येईल आता? इफेक्टिव्ह कंडक्टरची जी काय लेंथ येईल ती किती येईल? 2 टाइम्स द रेडियस, डायमीटर. डायमीटर एवढी येईल, आणि हा चाललाय विथ द वेलॉसिटी इक्वल टू व्ही. आता याच्यात जेवढा ईएमएफ इंड्यूस होणार, तेवढाच मॅक्सिमम ईएमएफ या डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट्स मध्ये इंड्यूस होणार. रिप्लाय मी इन द चॅट बॉक्स. इज दिस डिस्कशन क्लिअर टू ऑल ऑफ यू? येस, नो? टेल मी. डिस्कशन लक्षात आलं का जरा बघा. लक्षात. सो या स्पियरला इफेक्टिव्ह कंडक्टर आपल्याला ड्रॉ करायचा होता, ऑफ लेंथ इक्वल टू एल. केला आपण ड्रॉ. बर, परत एकदा इकडे या. आता आपण थोडस रिझन जस्टिफाय करायचा प्रयत्न करूया की एखाद्या मुव्हिंग कंडक्टर मध्ये
इंड्यूस्ड ईएमएफ काय येतो? वाय देर इज इंड्यूस्ड ईएमएफ इन द मुव्हिंग कंडक्टर? थोडासा विचार करूया. आपल्याला असं तर लक्षात आलं की एक्स हायर पोटेन्शियल आहे, वाय लोअर पोटेन्शियल आहे, बरोबर? EX मायनस EY केलं आपण. पण एखाद्या मुव्हिंग कंडक्टर मध्ये काय येतो इंड्यूस्ड ईएमएफ? थोडासा विचार करूया. आता इंड्यूस्ड ईएमएफ येण्यासाठी पोटेन्शियल डिफरन्स आला पाहिजे. येस, पोटेन्शियल डिफरन्स येण्यासाठी या पॉइंटचं पोटेन्शियल वेगळं पाहिजे, या पॉइंटचं पोटेन्शियल वेगळं पाहिजे. इनिशियली तर हा कंडक्टर आहे, प्रत्येक पॉइंटचं पोटेन्शियल इनिशियली सेम आहे. पण हा कंडक्टर जेव्हा मॅग्नेटिक फील्ड मध्ये मूव्ह होतो तेव्हा असं काय होतं की या दोन पॉइंट मध्ये पोटेन्शियल डिफरन्स येतो. असं काय होतं समजून घेऊया. व्हॉट हॅपन्स इज दिस? या कंडक्टर कडे स्वतःचे इलेक्ट्रॉन्स आहेत. दिस कंडक्टर हॅज फ्री इलेक्ट्रॉन्स. इफ दिस कंडक्टर इज मुव्हिंग अपवर्ड, फ्री इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग अपवर्ड. इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह चार्ज. सो निगेटिव्ह चार्ज अपवर्ड चाललाय. If this conductor is moving upward, if this conductor XY is moving upward, negative charge is moving upward. If the negative charge is moving upward, current is moving downward. Okay. मला सांगा बाळांनो, मुव्हिंग चार्ज जर असेल, मुव्हिंग कंडक्टर म्हणजे कंडक्टरच्या आतला इलेक्ट्रॉन पण मूव्ह व्हायला लागला ना विथ द कंडक्टर. जेव्हा हा कंडक्टर अपवर्ड मोशन करतो तेव्हा कंडक्टरच्या आतले इलेक्ट्रॉन सुद्धा अपवर्ड मोशन करतायत. So it is a moving charge placed in the magnetic field that will experience the force. What is that force? QVB sin theta. Okay, theta is the angle between velocity and magnetic field. As a vector म्हणून विचार केला तर Q in the bracket V bar cross B bar. Moving charge in the magnetic field. Moving charge वरती किती फोर्स असतो? QVB sin theta. What is the force on the moving charge? QVB sin theta. मग या कंडक्टरकडे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, प्रोटॉन्स पण आहेत, नो इश्यू. पण प्रोटॉन्स वरती किती जरी फोर्स लावला ते प्रोटॉन्स काय मूव्ह शकत नाहीत फ्रीली, इकडं तिकडे जाऊ शकत नाहीत. ते ऍज इट इज न्यूक्लियसच्या इनसाइडच असतात. सो फ्री इलेक्ट्रॉन जे आहेत त्या इलेक्ट्रॉन वरती फोर्स जर आला तर ते लेफ्टला राईटला मूव्ह होतील. आता फोर्स कुठल्या डायरेक्शन मध्ये येणार? इफ द इलेक्ट्रॉन इज मुव्हिंग अपवर्ड, this conductor is moving upward, means electrons are moving upward. If electrons are moving upward, then the corresponding current is downward. आता करंट जर असेल आणि तो जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये असेल किंवा मुव्हिंग चार्ज जर असेल आणि तो जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये असेल तर फोर्स येणार. तो फोर्स कसा काढतो? फोर्स काढायसाठी फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. बघा, करंट डाऊनवर्ड, मिडल फिंगर डाऊनवर्ड. आता लेफ्ट हँड यूज करतोय. करंट डाऊनवर्ड, middle finger downward, first finger going inside, first finger going inside, first finger going inside, first finger going inside, current downward. जर इलेक्ट्रॉन वरती चाललाय जे निगेटिव्ह चार्ज अपवर्ड, तर करंट तर डाऊनवर्ड येणार, अपोजिट असतो करंट निगेटिव्ह चार्जच्या फ्लोला. फोर्स कसा आला इलेक्ट्रॉन्स वरती? थंब राईटवर्ड. सगळ्या इलेक्ट्रॉन्सना वाय पॉइंटला ढकललं जातं. ऑल द इलेक्ट्रॉन्स विल बी पुश टुवर्ड्स द वाय पॉइंट. सो दिस रिजन becomes negatively charged. या रिजन मध्ये इलेक्ट्रॉन्स अक्युमुलेट होतात. हा रिजन इलेक्ट्रॉन्स लूज करतो. इलेक्ट्रॉन्स लूज केल्यामुळे हा रिजन पॉझिटिव्हली चार्ज बनतो. म्हणून हा हायर पोटेन्शियलला जातो आणि म्हणून हा लोअर पोटेन्शियलला जातो आणि म्हणून पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो. बघा, गंमत लक्षात आली का? वाय देर इज इंड्यूस्ड ईएमएफ इन अ मूव्हिंग कंडक्टर? Because the electrons are accumulated on one end and the electrons are removed from the other end. एका साइडने इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह केले जातात, दुसऱ्या एंडला ढकलले जातात. So this region which has lost the electrons becomes the positively charged and higher potential terminal, and the region which accumulates the electron and becomes negatively charged becomes the lower potential terminal. And then there is a potential difference between the two. बोला yes no. गंमत लक्षात आली का? Why there is induced EMF? Induced EMF का असतो? कारण मुव्हिंग चार्ज वरती फोर्स येतो. आणि कंडक्टर मूव्ह होताना त्यातले इलेक्ट्रॉन त्याच्याबरोबर मूव्ह होणारच की. कंडक्टर अपवर्ड चाललाय तर त्याचे इलेक्ट्रॉन्स अपवर्ड चाललेच. आता इलेक्ट्रॉन म्हणजे मुव्हिंग चार्ज आहे. मुव्हिंग चार्ज आहे आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलाय, फोर्स येणार त्याच्यावर. बोला, वेटिंग फॉर युअर रिस्पॉन्स. इज दॅट क्लिअर? लक्षात आलं का? बघा बाळांनो पटकन.
Why there is induced EMF in the moving conductor? कारण चार्ज सेपरेशन होतं, इलेक्ट्रॉन्स एका साइडला पुश केले जातात. The same thing will happen with the solid sphere. It is a conductor, it has lots of electrons. So if it is moving upward, all the electrons in that conductor are moving upward, corresponding downward. आता लेफ्ट रूल नाही, मूव्हिंग चार्ज वरचा फोर्स काढा, करंट डाउनवर्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड गोइंग इनसाइड आहे, थंब राईटवर्ड आला, म्हणजे इलेक्ट्रॉन सगळे राईट केले गेले. सो हा रिजन निगेटिव्हली चार्ज होणार, हा रिजन बाळांनो निगेटिव्हली चार्ज होणार. इलेक्ट्रॉन्स आर बीइंग पुश्ड राईटवर्ड and this region will get positively charged. आलं लक्षात? सगळा चार्ज सरफेस वरती येतोय. हा कंडक्टर आहे, चार्ज कंडक्टर असेल की चार्ज सरफेस वरती येतो. हा रिजन बाजू निगेटिव्हली चार्ज झाला, हा रिजन पॉझिटिव्हली चार्ज झाला. मॅक्सिमम पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट्स मध्ये मिळणार. बघा बाळांनो, समज, आर यू गेटिंग दिस? व्हॉट इज हॅपनिंग हिअर? क्वेश्चन फार इंटरेस्टिंग आहे सिंपल, पटकन आन्सर येईल. बीएलव्ही करून आपण आन्सर काढू. पण तुमच्या लॉजिक लक्षात यायला लागले का? बघा की मुव्हिंग कंडक्टरला करस्पॉन्डिंग मुव्हिंग इलेक्ट्रॉन्स, कारण कंडक्टरच्या आत इलेक्ट्रॉन्स असतात. मुव्हिंग इलेक्ट्रॉन म्हणजे मुव्हिंग चार्ज, आणि मुव्हिंग चार्ज झाला की मुव्हिंग चार्ज वरती फोर्स येतो. फोर्स आला की त्या डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रॉन्सना पुश केलं जाईल. ओके, आता मॅक्सिमम ईएमएफ इंड्युस्ड बिटवीन दी पॉइंट्स ऑफ द स्फियर तो किती येणार? फॉर्म्युला आहे बी एल व्ही साइन थीटा. बी तर बी आहे. या कंडक्टरला करस्पॉन्डिंग एक नवीन कंडक्टर, इक्विव्हॅलंट कंडक्टर ड्रॉ केलाय, ज्याची लेंथ किती घेणार आपण? रेडियस प्लस रेडियस, आर प्लस आर, 2r. वेलॉसिटी v, साइन ऑफ थीटा. थीटा आपण मॅक्सिमम, थीटा आपण असा घ्यायचा आहे की साइन थीटा मॅक्सिमम. म्हणून तर आपण कंडक्टरची लेंथ कशी कन्सिडर केली? वेलॉसिटीला परपेंडिक्युलर. b इंटू 2r इंटू v, बरोबर ना? BLV साइन थीटा, BLV साइन 90. आन्सर काय आलं? 2b कॅपिटल R इंटू v. कॅपिटल R इज रेडियस ऑफ द स्फियर. यांचं काय आलंय? 2RBV. बरोबर आहे. CW. फास्ट, पटकन सांगा. आलं का लक्षात? क्वेश्चन नंबर 26 लक्षात आलं का? बघा, गॉट इट? कंडक्टिंग स्फियर होता, मुव्हिंग अप होता. मुव्हिंग अप म्हणजे सगळे इलेक्ट्रॉन मुव्हिंग अप म्हणजे करंट डाऊन, आणि डाऊनवर्ड करंट वरती फोर्स तुम्ही कॅल्क्युलेट करा. मॅग्नेटिक फील्ड गोइंग इन, करंट डाऊन. तो फोर्स आला राईटवर्ड, त्या मुव्हिंग चार्जेस वरती फोर्स आला राईटवर्ड. आता मुव्हिंग चार्जेस आहेत इलेक्ट्रॉन, सगळे इलेक्ट्रॉन्स राईटला पुश केले गेले. हा रिजन निगेटिव्हली चार्ज झाला, हा पॉझिटिव्हली चार्ज झाला. पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप झाला, आणि तोच पोटेन्शियल डिफरन्स आपण कॅल्क्युलेट करतो मोशनल ईएमएफ म्हणून. द सेम पोटेन्शियल डिफरन्स वी कॅल्क्युलेट ऍज अ मोशनल ईएमएफ किंवा इंड्युस्ड ईएमएफ. नेक्स्ट, number 27. This is a tricky question. A space is divided by the line AD into two regions. दोन region create केले गेले by the line AD. This point they have shown as A. This point they have shown as D. But region 1 has uniform magnetic. Sorry. Region 1 is the field free. Region 1 मध्ये magnetic field नाही, field free. And the region 2 has a uniform magnetic field. Region 2 मध्ये बघा सर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड तर युनिफॉर्म मॅग्नेटिक ड्रॉ करा. काय गंमत आहे बघा, अर्ध्या रिजन मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे, अर्ध्या रिजन मध्ये नाहीये. बर,
ठीक है, and directed into the paper going in the plane of the board as directed into the paper म्हणा, no going into the plane of the board म्हणा. ACD is a semicircular conducting loop of radius small r. ACD लूप आहे पण नुसतीच वायर नाही. ACDA त्या पॉइंटला म्हटलंय ओ, लूप करा, त्याला कम्प्लीट लूप तयार करा. बर, कारण लूप आला की करंट येणार, कारण करंटला फ्लो व्हायला लूप लागणार आहे, आणि लूप कम्प्लीट नसेल तर करंट नाही येऊ शकत, नुसताच इंड्यूस ईएमएफ येईल. मग ठीक आहे की लूप असेल तर काय येणार, करंट येणार, इंड्यूस करंट येणार. पण लूप नसेल कम्प्लीट, नुसताच कंडक्टर असेल तर नुसताच इंड्यूस ईएमएफ येणार. बरं, काय विचारलंय? with the radius equal to small r, semicircular loop ची रेडियस दिली आहे बा स्मॉल r, with the center at point O, center at point O कळते ते सगळं. the plane of the loop being the plane of the paper, या लूपचं जे काय प्लेन आहे, लूपचं प्लेन आणि पेपरचं प्लेन सेम आहे म्हणतात. the plane of the loop being plane of the paper, ठीक आहे. the loop is now made to rotate with the constant angular velocity omega about an axis passing through point O and perpendicular to the plane of the paper in the clockwise direction. Axis is passing through point O and perpendicular to plane of the paper coming out. याच्या अबाउट लूप फिरवलाय क्लॉकवाइज with the angular velocity omega. बर, आणि हा ओमेगा इथं दाखवलाय, मग आपण पण तिथंच दाखवूया. पुढं इकडे रिजन 1, इकडे रिजन 2, इकडे मॅग्नेटिक फील्ड आहे, इकडे नाही आहे, इकडे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द लूप इज कॅपिटल आर. लूपचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द लूप दिलाय कॅपिटल आर. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द लूप काय दिलाय बा, कॅपिटल आर दिलाय. बर, काय विचारलंय? 3 बिट्स आहेत. बिट नंबर ए, obtain the expression for the magnitude of the induced EMF, sorry, induced current in the loop. बिट नंबर ए काय विचारलंय, induced current in the loop, लूप मधला induced current. बिट नंबर बी, show the direction of current when the loop is entering in the region 2. करंटची डायरेक्शन या लूप मध्ये जी काय असेल ती तो क्लॉकवाईज करंट असेल की अँटी क्लॉकवाईज करंट असेल. डायरेक्शन ऑफ करंट when loop is entering in the region 2, बरोबर आहे. हा लूप काय होणार आहे, रोटेट होणार आहे. आता तो रिजन 1 मध्ये आहे, नंतर तो रिजन 2 मध्ये जाणार आहे. मग लूपची रिजन 2 मध्ये एंट्री होताना लूपशी असोसिएटेड फ्लक्स चेंज होणार. लूपशी असोसिएटेड फ्लक्स चेंज झाले की लूप मध्ये ईएमएफ इंड्यूस होणार, लूप मध्ये करंट येणार. त्या करंटची डायरेक्शन विचारली. डायरेक्शन ऑफ करंट when the loop is entering in the region 2, when the loop is entering in the region 2, the loop is entering in the region 2. But number 3, plot the graph between induced EMF and the time of rotation for 2 period of rotation. 2 period of rotation घ्या म्हणतात, म्हणजे 2 कंप्लीट सर्कल करा म्हणतात. ड्रॉ ग्राफ ऑफ induced EMF, draw the graph of induced EMF and time for 2 period of rotation. ठीक आहे, ते सगळं कळते. रोटेशन साठी ग्राफ ड्रॉ करायचा आहे. बर, करूया.
बर पहिल्यांदा काय करूया, इंड्यूस करंट कॅल्क्युलेट करूया. अगदी सोपं असतं इंड्यूस करंट काढणं. माहिती आहे तुम्हाला इंड्यूस करंट कसा काढतात? इंड्यूस ईएमएफ अपॉन रेजिस्टन्स, एवढंच काम करायचं आहे. इंड्यूस ईएमएफ अपॉन रेजिस्टन्स, या लूप मध्ये इंड्यूस झालेला ईएमएफ अपॉन या लूपचा रेजिस्टन्स. लूपचा रेजिस्टन्स कॅपिटल आर देऊन ठेवला, विषय संपला. सो आर चा विषय संपला. राहिलाय प्रश्न आता, इंड्यूस ईएमएफ लूप मध्ये किती असेल. आता हा लूप रोटेट व्हायला लागलाय बाळा. ऍट एनी गिवन टाइम इन्स्टन्स, ऍट एनी गिवन टाइम इन्स्टन्स असं होईल का बघा. ऍट एनी गिवन टाइम इन्स्टन्स लूप समजा इथं पोहोचलाय, असं रोटेट झालाय ऑलरेडी, इथं पोहोचलाय लूप. आणि लूपने एवढा अँगल ऑलरेडी कव्हर केलाय, समजा थिटा एवढा अँगल कव्हर केलाय. हा थिटा इक्वल टू ओमेगा टी असेल, असं लिहूया आपण. ऍट टाइम टी, ऍट टाइम टी, टी या टाइमला लूप एवढा एंटर झालाय ऑलरेडी, लूप रोटेट व्हायला लागला, एंटर झालाय. नाउ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इक्वल टू अँग्युलर वेलोसिटी इंटू टाइम. सो थिटा इज इक्वल टू ओमेगा इंटू टी असेल. ओके, आता समजून घ्या बाळांनो, या लूप मध्ये गोइंग इनसाइड वाले फ्लक्स जे आहेत बघा, या रिजन मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे, राईट साइडच्या रिजन मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे ना. ट्रिकी क्वेश्चन आहे पण समजून घ्या. वी विल सॉल्व इट स्टेप बाय स्टेप, वी विल सॉल्व इट. ऍट गिवन इन्स्टन्स ऑफ टाइम आपल्याला काय पाहिजे असते, रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स काढा सर. रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स मिळाला की ईएमएफ मिळतो सर. आता मग आता किती फ्लक्स आहेत लूपशी असोसिएटेड ते काढूया, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. आता किती फ्लक्स आहेत बघूया, त्याचे डेरिव्हेटिव्ह घेऊया आणि रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स मिळेल मग. ठीक आहे, मग ऍट गिवन टाइम टी जे काय फ्लक्स आहेत लूपशी असोसिएटेड ते कसं लिहितात सर. फ्लक्स इज इक्वल टू बी इंटू एस इंटू कॉस थिटा. मॅग्नेटिक फील्ड किती आहे बाळ, बी आहे. बर, आता मला सांगा ह्या लूपचा एरिया, हा एरिया लिहायचा, हा एरिया लिहायला पाहिजे. एरिया इन द मॅग्नेटिक फील्ड बी इंटू एस इंटू कॉस थिटा, मान्य, एग्री. बी इंटू एस इंटू कॉस थिटा, बी बीच आहे, एस किती आहे, थिटा किती आहे ते सांगायला नको का. एरिया, आता किती फ्लक्स या लूपशी असोसिएटेड आहेत है ना, या लूपचा किती एरिया आता मॅग्नेटिक फील्ड मध्ये आहे तो इथे लिहा. आता हा एरिया कसा काढायचा, अगदी सिंपल आहे, मी तुम्हाला एरिया काढून दाखवतो. थिटा एवढ्या अँगलला करस्पॉन्डिंग एरिया कसा काढायचा. एक सर्कल जर असेल बघा, एक एक्स्ट्रा पॉइंट तुम्हाला इथे मी लिहून दाखवतो. कंप्लीट सर्कल आणि थिटा एवढं सर्कल, थिटा एवढ्या अँगलचं सर्कल. कंप्लीट सर्कल आणि थिटा एवढ्या अँगलचा सर्कल. कंप्लीट सर्कलचा एरिया किती, पाय आर स्क्वेअर, पाय इंटू स्मॉल आर स्क्वेअर. लिहूया असं. कंप्लीट अँगल 2 पाय, 2 पाय एवढ्या अँगलला करस्पॉन्डिंग एरिया पाय इंटू स्मॉल आर स्क्वेअर. तर थिटा एवढ्या अँगलला करस्पॉन्डिंग सर्कलचा एरिया किती. थिटा एवढ्या अँगलला करस्पॉन्डिंग सर्कलचा एरिया किती, सिंपल आहे. एरिया पर युनिट अँगल इंटू तुमचा अँगल, बरोबर. एरिया पर युनिट अँगल इंटू तुमचा अँगल. टोटल एरिया अपॉन टोटल अँगल इंटू तुमचा अँगल करा, तुमचा एरिया मिळेल, किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2 पाय इंटू क्वेश्चन मार्क इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन पाय आर स्क्वेअर इंटू थिटा. सो क्वेश्चन मार्कचा आन्सर किती आलं सर, पायला पाय कॅन्सल, आर स्क्वेअर इंटू थिटा अपॉन 2, आर स्क्वेअर इंटू थिटा अपॉन 2 आला. ओके, सो तुमचा जो काय एरिया आहे थिटा एवढ्या अँगलला करस्पॉन्डिंग सर्कलचा एरिया असा काढता आला. और आणखीन एक ऑप्शन पण असतं, आणखीन एक ऑप्शन असा, थिटा एवढ्या अँगलला करस्पॉन्डिंग एरिया किती, एरिया पर युनिट अँगल इंटू तुमचा अँगल. एरिया पाय आर स्क्वेअर, टोटल एरिया पाय आर स्क्वेअर, टोटल अँगल 2 पाय, एरिया पर युनिट अँगल, एरिया पर युनिट अँगल इंटू तुमचा अँगल. परत पायला पाय कॅन्सल, आन्सर परत आर स्क्वेअर इंटू थिटा अपॉन 2 येते. ओके, हा झाला एक्स्ट्रा पॉइंट. बर, तो एरिया इथे लिहायचा, बी लिहिला. एरिया किती येणार, या सर्कलची रेडियस स्मॉल आरच आहे, बरोबर ना, सर्कलची रेडियस स्मॉल आरच आहे.
r square into theta upon 2, r square into theta upon 2. तो एरिया लिहा r square into theta upon 2. अँगल बिटवीन एरिया वेक्टर, हा जो काय एरिया आहे या एरियाचा एरिया वेक्टर गोइंग इनसाइड द बोर्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड पण गोइंग इनसाइड द बोर्ड आहे. सो त्यांच्यामधला अँगल किती आला? 0 आला. आता हा जो काय थीटा आहे आणि हा जो काय थीटा आहे हे वेगवेगळे थीटा आहेत, लक्षात घ्या बाळांनो. या थीटाचा या थीटाशी काही संबंध नाही. हा थीटा म्हणजे हा अँगल कव्हर्ड बाय द सर्कल. सर्कलनं किती अँगल कव्हर केलंय तो वाला अँगल थीटा आहे आणि ह्याला थीटा डॅश म्हणतो मुद्दाम. हा थीटा डॅश काय आहे? अँगल बिटवीन मॅग्नेटिक फील्ड अँड एरिया वेक्टर. मॅग्नेटिक फील्ड इज गोइंग इनसाइड द बोर्ड, मॅग्नेटिक फील्ड इज गोइंग इनसाइड द बोर्ड अँड द एरिया वेक्टर, एरिया इन द प्लेन आहे, इन द प्लेन ऑफ द बोर्ड आहे. एरिया वेक्टर, मग एरिया वेक्टर कसा असेल? एरियाला परपेंडिक्युलर. एरिया हा इन द प्लेन ऑफ द बोर्ड आहे, एरिया वेक्टर गोइंग इनसाइड, एरिया वेक्टर गोइंग इनसाइड, मॅग्नेटिक फील्ड गोइंग इनसाइड, त्यांच्यामधला अँगल थीटा डॅश तो 0 आहे. cos 0 plus 1 no need to worry. So instantaneous flux किती आले? b into r square into theta upon 2 cos 0 plus 1. बर, अँगल कवर्ड थीटा किती असणार आहे? ओमेगा इंटू टी. अँगल कवर्ड थीटा असणार आहे ओमेगा इंटू टी. अँगल कवर्ड थीटा काय येणार? ओमेगा इंटू टी. सो या थीटाला ओमेगा इंटू टी ने रिप्लेस करावं लागेल. सो इन्स्टंटेनियस फ्लक्स कॅल्क्युलेट करूयात. येऊन झाला असेल एक्स्ट्रा पॉइंट, एक्स्ट्रा पॉइंट वगैरे पण शेजारी लिहित चला तुम्ही. पहिल्यापासून आपण एक्स्ट्रा पॉइंट असे लिहितो फ्रॉम दी 11th. 11वी मधून, 11वी मध्ये पण असंच करायचो आपण, आठवतंय का? ज्या ज्या क्वेश्चन्स ना एक्स्ट्रा पॉइंट लागतात ते शेजारी शेजारी लिहून घ्यायचे न विसरता. थीटा फाय इज इक्वल टू बी इंटू आर स्क्वेअर इंटू थीटाला लिहा ओमेगा इंटू टी अपॉन 2. बी इंटू आर स्क्वेअर इंटू थीटाला ओमेगा टी अपॉन 2. सो हे झाले इन्स्टंटेनियस फ्लक्स. दीज आर दी फ्लक्स ऍट टाइम टी. इंड्यूस टीएमएफ काय असतो? E is equal to minus d phi by dt, rate of change of flux, negative rate of change of flux. So d by dt of flux किती आहेत? वन मोमेंटला फ्लक्स आहे b इंटू आर स्क्वेअर इंटू ओमेगा इंटू टी अपॉन 2. इन्स्टंटेनियस फ्लक्स लिंक्ड विथ द लूप. ते टाइम नुसार बदलणार आहेत, फ्लक्स टाइम नुसार बदलणार आहेत. विथ द टाइम फ्लक्स आर चेंजिंग, डेफिनेटली ईएमएफ विल बी इंड्यूस्ड. मायनस कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर बी आर स्क्वेअर ओमेगा आणि 2 कॉन्स्टंट आहे. बी आर स्क्वेअर ओमेगा अपॉन 2 कॉन्स्टंट. डेरिव्हेटिव्हच्या टी, टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी, बाकी सगळं कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी 1 मायनस बी आर स्क्वेअर ओमेगा अपॉन 2, दॅट्स द इंड्यूस्ड ईएमएफ. बर, प्लस मायनस लिहायचं आहे आपल्याला? नाही, आपल्याला लिहायचं आहे न्यूमरिकली. न्यूमरिकली इंड्यूस्ड ईएमएफ ची व्हॅल्यू काय येणार? बी इंटू आर स्क्वेअर इंटू ओमेगा अपॉन 2 आला. बी इंटू आर स्क्वेअर इंटू ओमेगा अपॉन 2 तेच आलं असतं बी ओमेगा एल स्क्वेअर अपॉन 2 सारखं. कारण एवढा जो काय कंडक्टर आहे ना बाळांनो, याची लेंथ आहे आर आणि हा जो कंडक्टर आहे हा रोटेटिंग अबाउट इट्स वन एंड आहे विथ दी अँग्युलर वेलॉसिटी इक्वल टू ओमेगा. तुम्ही बी ओमेगा एल स्क्वेअर अपॉन 2 डायरेक्टली लिहिलं असतं तरी चाललं असतं. बोला यस नो. कारण या सगळ्या कंडक्टर मध्ये या रिमेनिंग आर्क मध्ये काही ईएमएफ इंड्यूस होत नाही. जो काही ईएमएफ इंड्यूस होतोय तो फक्त या कंडक्टर मध्ये होतोय. आणि रोटेटिंग कंडक्टर अबाउट दी वन एंड, फॉर्म्युला आहेच ना बी ओमेगा एल स्क्वेअर अपॉन 2. एल म्हणजे रेडियस, डायरेक्टली लिहिलं असतं तरी चाललं असतं सीडब्ल्यू. पण एका वेगळ्या पद्धतीने लिहिलं आपण. इन्स्टंटेनियस फ्लक्स लिहिले आणि परत रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स कॅल्क्युलेट करून ईएमएफ कॅल्क्युलेट केला. इथपर्यंत लक्षात आलं का? बीट नंबर ए सॉल्व्ह झाला. यू कुड हॅव डायरेक्टली रिटर्न बी ओमेगा एल स्क्वेअर अपॉन 2 आणि त्या लेंथला काय घेतलं असतं? या लेंथला घेतलं असतं. एक एल एवढ्या लेंथचा कंडक्टर रोटेटिंग अबाउट इट्स ओन एंड, असंही चाललं असतं.
नेक्स्ट बर, पुढे काय विचारलंय? इंड्यूस ईएमएफ तर विचारलेला नाहीये, इंड्यूस करंट विचारलाय. या इंड्यूस्ड करंट इज इक्वल टू इंड्यूस्ड ईएमएफ अपॉन रेजिस्टन्स. इंड्यूस्ड ईएमएफ काय आहे ना, बी इंटू आर स्क्वेअर इंटू ओमेगा अपॉन 2 हा झाला इंड्यूस्ड ईएमएफ अपॉन द रेजिस्टन्स ऑफ द लूप. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स त्यांनी आरच घ्यायला सांगितलाय, त्यात काही चेंज नाही, आर ऍज इट इज. फायनल आन्सर विल बी बी आर स्क्वेअर ओमेगा अपॉन 2r येईल बाळ. दॅट्स इट. That's the induced current, that is induced EMF upon R. Induced current is induced EMF upon R upon resistance. झालं. आता सेकंड काय केलं बघा, सेकंड नंबर बिट नंबर बी, बिट नंबर ए झाला, बिट नंबर बी बघा. डायरेक्शन ऑफ करंट म्हणजे क्लॉकवाइज की अँटी क्लॉकवाइज. When the loop is entering in the region 2, बर लूप आता रिजन 2 मध्ये एंट्री करायला, हीच केस आहे. लेट मी ड्रॉ इट हियर इटसेल्फ. डायग्राम आहे तुमच्याकडे ऑलरेडी. लूप रिजन 2 मध्ये बाळांनो एंट्री करायला लागलाय. लूप रिजन 2 मध्ये एंट्री करायला लागला तर लूपशी असोसिएटेड फ्लक्स चेंज होणार आहेत, कारण हा जो काय एरिया आहे हा एरिया चेंज होणार आहे. लूप रिजन 2 मध्ये एंट्री करायला चालू केला की हा शेडेड एरिया इन्क्रीज व्हायला चालू होईल. ऍज दिस शेडेड एरिया गोज ऑन इन्क्रीजिंग, हा शेडेड एरिया गोज ऑन इन्क्रीजिंग, दिस शेडेड एरिया गोज ऑन इन्क्रीजिंग, हा शेडिंग केलेला एरिया वाढत जातो. सो असोसिएटेड फ्लक्स विच आर गोइंग इन, मॅग्नेटिक फील्ड गोइंग इन आहे, फ्लक्स गोइंग इन इन्क्रीज होत आहेत. मॅग्नेटिक फील्ड गोइंग कशी आहे, इन आहे, मॅग्नेटिक फील्ड गोइंग इन आहे, एरिया वाढत चाललाय, एरिया वाढत चाललाय. सो गोइंग इन फ्लक्स वाढतील. ऍज द लूप enters as the loop enters, कसं लिहूया, as the loop enters in region 2, as the loop starts entering in region 2 असं लिहिलं तरी चालेल. फ्लक्स गोइंग इन लूपशी असोसिएटेड फ्लक्स गोइंग इन इन्क्रीज होत जात आहेत. फ्लक्स गोइंग इन इन्क्रीज, फ्लक्स गोइंग इन काय होत आहेत, इन्क्रीज होत जात आहेत. मग आज जाणारे फ्लक्स वाढले तर आज जाणारे फ्लक्स कमी पण केले पाहिजे तरच नेट फ्लक्स कॉन्स्टंट राहतील. सो इफ दी फ्लक्स गोइंग इन आर इन्क्रीजिंग, यू हॅव टू क्रिएट सम फ्लक्स कमिंग आउट. फ्लक्स कमिंग आउट कशी क्रिएट करायची, सिंपल आहे. समजा फ्लक्स गोइंग राईट इन्क्रीज झाली, राईटवर्ड गोइंग फ्लक्स इन्क्रीज झाले, तर थोडेसे लेफ्टवर्ड फ्लक्स क्रिएट करा. कसं करणार, इकडं साऊथ इकडं नॉर्थ, हा आउटसाइड द मॅग्नेट नॉर्थ टू साऊथ माहिती, इनसाइड द मॅग्नेट कसं साऊथ टू नॉर्थ. सो आता फ्लक्स कमिंग आउट करायचे आणि इनसाइड द मॅग्नेट, सो नॉर्थ टू साऊथ, सॉरी साऊथ टू नॉर्थ. सो फळ्याच्या आत साऊथ तयार होणार, फळ्याच्या बाहेर नॉर्थ तयार होणार, फळ्याच्या बाहेर नॉर्थ तयार होणार, फळ्याच्या आत साऊथ, आणि साऊथ टू नॉर्थ थोडेसे फ्लक्स कमिंग आउट क्रिएट होणार. सो आउटसाइडला नॉर्थ पोल दिसणार तुम्हाला, फळ्याच्या आत साऊथ, फळ्याच्या बाहेर नॉर्थ, साऊथ टू नॉर्थ, फ्लक्स कमिंग आउट. सो कमिंग आउट फ्लक्स जे आहेत त्यासाठी कुठला पोल दिसणार तुम्हाला, नॉर्थ पोल दिसणार, आणि साऊथ पोल फळ्याच्या. नॉर्थ पोल दिसला म्हणजे अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज साऊथ आणि अँटी क्लॉकवाईज नॉर्थ शिकवलंय, क्लॉकवाईज साऊथ आणि अँटी क्लॉकवाईज नॉर्थ शिकवलेलं आहे. सो या लूप मध्ये जो काही करंट येणार तो कसा येणार, अँटी क्लॉकवाईज करंट येणार. As the loop enters in the region 2, flux going in increase. So to decrease the, so आत जाणारे फ्लक्स वाढलेत, सो बाहेर येणारे फ्लक्स क्रिएट करा किंवा आत जाणारे फ्लक्स डिक्रीज करा, दोन्हीचा अर्थ सेमच आहे. सो the flux coming out will be created, थोडेसे बाहेर येणारे फ्लक्स क्रिएट केले जातील, विथ अँटी CLK करंट,
विथ अँटी क्लॉकवाईज करंट. अँटी क्लॉकवाईज करंटचा यूज करून काय केला जाईल, थोडेसे बाहेर येणारे फ्लक्स क्रिएट केले जातील when the loop is entering in the region. बोला yes no. CW बिट नंबर बी लक्षात आला का बघा एव्हरीवन. CW इंड्यूस करंट काढला आपण, पुढे आपण याची व्हॅल्यू पण बघतोय, इंड्यूस करंटची व्हॅल्यू पण आहे, त्यानंतर आपण डायरेक्शन पण बघतोय. लूप जेव्हा एंटर व्हायला लागला मॅग्नेटिक फील्ड मध्ये तेव्हा आत जाणारे फ्लक्स वाढतायत, आत जाणारे फ्लक्स वाढतायत तर बाहेर येणारे फ्लक्स क्रिएट केले पाहिजेत. त्यासाठी साऊथ टू नॉर्थ म्हणजे फळ्याच्या आत साऊथ, फळ्याच्या बाहेर नॉर्थ. डोळ्यांनी तुम्हाला नॉर्थ पोल दिसला म्हणजे अँटी क्लॉकवाईज करंट दिसणार तुम्हाला. या लूप मध्ये अँटी क्लॉकवाईज करंट येणार जेव्हा लूप एंटर व्हायला लागला मॅग्नेटिक फील्ड मध्ये. बर पुढं बिट नंबर सी. बिट नंबर सी बघा. मुद्दाम ही व्हॅल्यू ठेवतोय इंड्यूस टीएमएफ ची, कारण ड्रॉ द ग्राफ बिटवीन इंड्यूस टीएमएफ अँड द टाइम असं म्हटलेलं आहे. इंड्यूस टीएमएफ आणि टाइम यांच्यामधला ग्राफ पाहिजे आहे फॉर 2 रोटेशन्स, 2 रोटेशन साठी म्हणतात. ठीक आहे, मला सांगा हा इंड्यूस टीएमएफ टाइम वरती डिपेंडंटच नाहीये, एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ती. बी कॉन्स्टंट आहे, रेडियस कॉन्स्टंट आहे, ओमेगा कॉन्स्टंट आहे, 2 कॉन्स्टंट आहे. सो एक कॉन्स्टंट नंबर आहे तो. ग्राफ पहिला एक्सपेक्टेड ड्रॉ करू नका लगेच. फर्स्ट एक्सपेक्टेशन ग्राफचं जे आहे ते असं आहे. हा तुम्हाला न्यूमरिकल व्हॅल्यू जर प्लॉट करायला लावली तर असं येणार 0 T/2 अर्ध रोटेशन, कॅपिटल T 1 रोटेशन, 3 टाइम्स T/2 आणि 2T. हाफ रोटेशन म्हणजे T/2, T म्हणजे फुल रोटेशन, T/2 म्हणजे 1.5 रोटेशन्स आणि 2 रोटेशन्स. ग्राफ कसा आहे ना, स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन, कॉन्स्टंट व्हॅल्यू, कॉन्स्टंट व्हॅल्यू, इकडे टाइम, इकडे इंड्यूस टीएमएफ. केव्हा न्यूमरिकल व्हॅल्यू जर प्लॉट केली, न्यूमरिकल व्हॅल्यू जर प्लॉट केली तर उत्तर काय येणार, बी इंटू आर स्क्वेअर इंटू ओमेगा अपॉन 2. कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ना, कुठे टाइम वरती डिपेंडंट आहे नाहीच आहे की. पण बाळांनो होणार काय, हा जो काय ईएमएफ आहे तो एकदा क्लॉकवाईज करंट प्रोड्यूस करणार, एकदा अँटी क्लॉकवाईज करंट प्रोड्यूस करणार. का ते मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा विचार करा, लूप रिजन 2 मध्ये एंटर व्हायला लागलाय. लूप जेव्हा रिजन 2 मध्ये एंटर व्हायला लागलाय तेव्हा फ्लक्स गोइंग इन इन्क्रीज होत आहेत. जेव्हा हाफ रोटेशन कंप्लीट होईल, हाफ रोटेशन जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा काय होईल सांगतो मी. इनिशियली लूप असा आहे, रोटेट करा, रोटेट केल्यानंतर हाफ रोटेशन कंप्लीट करा. हाफ रोटेशन कंप्लीट केला म्हणजे हा पॉइंट रोटेट होऊन इथे येणार. हाफ रोटेशन कंप्लीट झालं बघा. केस फर्स्ट सिच्युएशन T = 0, T = T/2, हाफ रोटेशन कंप्लीट झालं. आता परत एकदा हाफ रोटेशन कंप्लीट झालं की लूप परत मॅग्नेटिक फील्ड मधनं बाहेर येणार. लूप परत मॅग्नेटिक फील्ड मधनं बाहेर आला, T = कॅपिटल T झाला. पुढं परत हाफ रोटेशन झालं की लूप परत मॅग्नेटिक फील्ड मध्ये गेला आणि परत हाफ रोटेशन झालं की लूप परत फिरून मॅग्नेटिक फील्ड मधनं बाहेर. असं आहे. काय होतंय, फ्लक्स तर ऑलवेज गोइंग इनच आहे, पण इथनं इथपर्यंत जाताना फ्लक्स गोइंग इन इन्क्रीज होत आहे. आता इथं ऑलरेडी फ्लक्स गोइंग इन आहेत आणि लूप आता बाहेर यायला लागलाय मॅग्नेटिक फील्ड मध्ये. गोइंग इन फ्लक्स जे ऑलरेडी आहे ते कमी होणार नाहीत का? लूप बाहेर 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 थोडा 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 बाहेर येणार. इथं तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. ऑलरेडी लूप मॅग्नेटिक फील्ड मध्ये आहे सगळा, थोडासा बाहेर आला.
मग मॅग्नेटिक फील्डच्या आतला एरिया कमी झाला नाही का? मॅग्नेटिक फील्डच्या आतला एरिया कमी व्हायला लागलाय आणि असा लूप कम्प्लीट गोल फिरल्यानंतर बाहेर येणार आहे. म्हणजे आतला एरिया पूर्णपणे झिरो होईल. मॅग्नेटिक फील्डच्या आतला एरिया काहीच नाहीये. म्हणजे गोईंग इनसाइड वाले फ्लक्स झिरो झाले. म्हणजे आधी फ्लक्स होते गोईंग इनसाइड, आता झिरो झाले. परत आले, परत गेले. म्हणजे काय? आधी गोईंग इनसाइड वाले फ्लक्स नव्हते, आता आले. म्हणजे आत जाणारे फ्लक्स वाढले. आता परत आत जाणारे फ्लक्स झिरो झाले. परत आत जाणारे फ्लक्स आले. परत आत जाणारे फ्लक्स कमी झाले किंवा झिरो झाले. म्हणजे आत जाणारे फ्लक्स एकदा वाढतायत, एकदा कमी होत आहेत. एकदा वाढतायत, एकदा कमी होत आहेत. मग त्याला करस्पॉन्डिंग एकदा बाहेर येणारे फ्लक्स क्रिएट केले जातील, एकदा आत जाणारे फ्लक्स क्रिएट केले जातील. सो बाहेर येणारे फ्लक्स क्रिएट करताना समजा पॉझिटिव्ह आहे, तर आत जाणारे फ्लक्स क्रिएट करताना निगेटिव्ह इंड्युस्ड ईएमएफ असं म्हणूया. फ्लक्स कमिंग आउट, फ्लक्स कमी जे आहेत त्यासाठी पॉझिटिव्ह ईएमएफ इंड्यूस झालाय आणि फ्लक्स गोईंग इन क्रिएट करायसाठी निगेटिव्ह ईएमएफ इंड्यूस, तेवढीच व्हॅल्यू पण निगेटिव्ह. म्हणजे मायनस बी इंटू आर स्क्वेअर इंटू ओमेगा अपॉन असा ग्राफ येणार बाळा. कॉन्स्टंट आहे ठीक आहे की, पण एकदा प्लस आणि एकदा मायनस. प्रत्येक हाफ ऑफ रोटेशन नंतर व्हॅल्यूज काय होणार आहेत, बदलणार आहेत. आता ग्राफ ड्रॉ करायला काय हरकत नाही, करा ड्रॉ. असा ईएमएफ येणार. आता इथं न्यूमरिकली लिहायचं काय कारण नाही. वी विल नॉट राईट देअर न्यूमरिकली. समजलं का बघा? हाफ रोटेशन झालं, आत जाणारे फ्लक्स वाढले. परत हाफ रोटेशन झालं की आत जाणारे फ्लक्स परत कमी होतात, झिरो होतात. परत लूप सगळा बाहेर येतो फील्डच्या. बोला. क्लिअर अँड रिटन सीडब्ल्यू. आले का तुमच्या लक्षात? फ्लक्स गोईंग इन इन्क्रीज पण होतात, परत फ्लक्स गोईंग इन डिक्रीज होत लूप सगळा बाहेर येतो फील्डच्या, झिरो होतात. परत लूप रिजनच्या फील्डच्या आत जातोय, परत लूप फील्डच्या बाहेर येतो. सो लूप जेव्हा फील्डच्या आत चाललाय तेव्हा फ्लक्स इन्क्रीज होत आहेत, त्याला करस्पॉन्डिंग इंड्युस्ड ईएमएफ पॉझिटिव्ह. आणि लूप जेव्हा मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर यायला लागलाय सेकंड हाफ मध्ये निगेटिव्ह इंड्युस्ड ईएमएफ. परत लूप आत चाललाय, पॉझिटिव्ह इंड्युस्ड ईएमएफ. परत लूप फील्डच्या बाहेर यायला लागलाय, निगेटिव्ह इंड्युस्ड ईएमएफ. 2 पिरियड साठी ग्राफ ड्रॉ करायचा होता, केलाय. चेक करा समजलं का? आर यू गेटिंग इट? चांगले इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आहेत. झालं? किती वेळ आहे आपल्याकडे? येस, वी हॅव इनफ टाइम. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 28 बघा. एक्झाम्पल नंबर 28. Question number 28. A long rod of length 10 centimeter made up of total rod आहे 10 centimeter. खाली दाखवताना मला डायग्राम मध्ये काही सेक्शन्स दिसत आहेत रॉड मध्ये. बर. Rod of length 10 centimeter made up of conducting and non-conducting material. Shaded part is non-conducting. बर. एक रॉड आहे, टोटल रॉड आहे 10 सेंटीमीटर. रॉड ऑफ लेंथ इक्वल टू 10 सेंटीमीटर. आणि जसं ड्रॉ केलंय तसं ड्रॉ करतो. शेडेड पार्ट इज नॉन कंडक्टर. बर. हे दोन्ही कंडक्टर. दिस लेंथ इज 2 सेंटीमीटर. दिस लेंथ इज 3 सेंटीमीटर. बर. इथं पॉइंट आहे O. This point is B. This point is A. The rod is rotated with the constant angular velocity 10 radian per second.
अबाउट पॉइंट ओ, अबाउट पॉइंट ओ च्या अबाउट रॉड रोटेट होतीये. बर, इन द कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड 2 टेस्ला, कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड 2 टेस्ला as shown in the figure, going in. मॅग्नेटिक फील्ड कशी आहे? गोइंग इन. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड म्हणजे कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड गोइंग इन. इंड्युस्ड ईएमएफ बिटवीन पॉइंट्स ए अँड बी. शक्यतो लेटर बी वापरू नये, पण बुक्स लेटर वापरतायत ते. ऑलरेडी मॅग्नेटिक फील्ड साठी आपण बी वापरलेला आहे. ठीक आहे. एबी रिजन मध्ये इंड्युस्ड ईएमएफ विचारलाय. हा, इंड्युस्ड ईएमएफ इन द रिजन एबी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. हे बघा बाळांनो, सिंपल थॉट आहे. एबी जो काय रॉड आहे, हा रॉड रोटेटिंग अबाउट पॉइंट बी नाहीये. एबी रॉड चा इंड्युस्ड ईएमएफ विचारलाय. एबी रॉड अबाउट एक्सटर्नल पॉइंट रोटेट व्हायला लागलाय. सो एक्सटर्नल पॉइंट च्या अबाउट जर एखादा रॉड रोटेट असेल, डायरेक्टली शिकवलेलं आहे मी तुम्हाला ऑलरेडी. हा एबी रॉड अबाउट सम एक्सटर्नल पॉइंट ओ समजा जर रोटेट होत असेल, हा तर नॉन कंडक्टर आहे, याचा विचारच करू नका. नॉन कंडक्टर मध्ये इंड्युस्ड ईएमएफ वगैरे असली काही कॉन्सेप्ट नसते. नॉन कंडक्टर मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात. फ्री इलेक्ट्रॉन्स लेफ्टला पुश झाले, राईटला पॉझिटिव्ह चार्ज झाला, लेफ्टला निगेटिव्ह चार्ज झाला, नॉन कंडक्टर मध्ये इंड्युस्ड ईएमएफ आला, असलं काही होत नाही. नॉन कंडक्टर मध्ये फ्री चार्ज, फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात, त्याच्यामध्ये इंड्युस्ड ईएमएफ येत नाही. कंडक्टर मध्येच येतो इंड्युस्ड ईएमएफ. तुम्हाला एबी मधला इंड्युस्ड ईएमएफ विचारलाय, डायरेक्टली एबी मधला इंड्युस्ड ईएमएफ आठवतंय का बघा. एबी असं रोटेट होणार आहे, लक्षात घ्या. एबी इज गोइंग टू रोटेट विथ द अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. मला सांगितलं होतं इनर सर्कलची रेडियस R1 घ्या, आउटर सर्कलची रेडियस R2 घ्या आणि न्यूमरिकल व्हॅल्यू मिळवा पहिल्यांदा इंड्युस्ड ईएमएफ ची. कोण हायर पोटेन्शियल, कोण लोअर पोटेन्शियल, हे फ्लेमिंग्स राईट हँड रूलर ठरवता येते. टिप ऑफ द मिडल फिंगर इज द हायर पोटेन्शियल टर्मिनल. बर, ही रेडियस R1 किती सांगू शकाल तुम्ही? Do you be able to tell me this value R1? R1 O to B डिस्टन्स किती असेल? टोटल डिस्टन्स 10 आहे, 10 मायनस 3 करा. टोटल डिस्टन्स 10 आहे, 10 मायनस 3 करा. दॅट विल बी 7 सेंटीमीटर. आणि R2 जी काय रेडियस आहे, आउटर सर्कलची रेडियस जी काय R2 ती किती आहे? 10 सेंटीमीटर. या दोन पॉइंट मधला इंड्युस्ड ईएमएफ बिटवीन पॉइंट्स ए अँड बी, न्यूमरिकल व्हॅल्यू बी ओमेगा एल स्क्वेअर अपॉन 2 होतं. बी ला बी, ओमेगाला ओमेगा, अपॉन 2 ला अपॉन 2, पण एल स्क्वेअर येणार नाही. टोटल लेंथ एल घेऊ नाही शकत आपण, कारण रॉड रोटेटिंग अबाउट वन एंड नाही आहे. रॉड रोटेटिंग अबाउट सम एक्सटर्नल पॉइंट आहे. रॉड एबी इज रोटेटिंग अबाउट सम एक्सटर्नल पॉइंट. आता एक्सटर्नल पॉइंट असेल तर आता तुम्हाला काय करावं लागेल? एल स्क्वेअर नाही, आता R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर. आठवतंय का? एवढाच एरिया, एवढाच स्वेप्ट एरिया आपण काढला होता. एरिया स्वेप्ट काढला होता. ओके, तो एरिया स्वेप्ट काढताना आउटर एरिया मायनस इनर एरिया पाय R2 स्क्वेअर मायनस पाय R1 स्क्वेअर. ते R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर शिल्लक राहिलं होतं, पायला पाय कॅन्सल झालं होतं. सो बी ओमेगा एल स्क्वेअर नाही, आता एल स्क्वेअर नाही, R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर. पुट दी व्हॅल्यूज, गेट दी आन्सर. मॅग्नेटिक फील्ड बी दिली आहे 2 टेस्ला, ओमेगा दिलाय 10 रेडियन पर सेकंड, आउटर सर्कलची रेडियस आहे 10 सेंटीमीटर, सो 10 चा स्क्वेअर मायनस इनर सर्कलची रेडियस आहे 7 सेंटीमीटर, सो 7 चा स्क्वेअर. पण बाळांनो सेंटीमीटर मध्ये दिले आणि त्या सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे. व्हॅल्यू 10 सेंटीमीटर मध्ये, 7 सेंटीमीटर मध्ये आणि त्याचा स्क्वेअर आहे. मग सेंटीमीटर म्हणजे 10⁻⁻² मीटर, पण त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे 10⁻⁻² चा स्क्वेअर. इथनं पण 10⁻², इथनं पण 10⁻² आणि त्याचा स्क्वेअर कॉमन. बी ओमेगा R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर अपॉन 2. 2 ला 2 कॅन्सल, 10 ऍज इट इज, हा 10 ऍज इट इज इन द ब्रॅकेट. 10 स्क्वेअर 100, 7 स्क्वेअर 49, 100 मायनस 49 51. इंडेक्स ऑफ इंडेक्स, मल्टिप्लिकेशन ऑफ इंडेक्स, -2 चा स्क्वेअर -4, हा -4 प्लस 1 प्लस 3 नाही -3, -4 प्लस 1 -3,
माझा आन्सर आलाय 51 इंटू 10⁻³ व्होल्ट. आता व्होल्टला -3 ला मिली पण असं म्हणता येते. सो 51 मिली व्होल्ट. सो दॅट इज गोइंग टू बी दी आन्सर इन मिली व्होल्ट. व्होल्ट मध्ये विचारलं असेल व्होल्ट मध्ये सांगा, मिली व्होल्ट मध्ये विचारलं असेल मिली व्होल्ट मध्ये सांगा. 0.051 व्होल्ट लिहिले त्यांनी. ठीक आहे. 10⁻³ च्या हिशोबानं पॉईंट 3 वेळा लेफ्टला शिफ्ट करा. 0.051 पण येत आहे. CW समजलं का बघा. मी या क्वेश्चनला डायरेक्टली फॉर्म्युला बेस करून घेतलं, कारण मी हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. त्यांनी डिराईव्ह केलं, इंटिग्रेशन वगैरे केलेलं दिसतंय. त्यातल्या प्रत्येक छोट्या छोट्या डीएल मध्ये डी इंड्यूस टीएमएफ येणार. सगळ्या डी चे इंटिग्रेशन करून टोटल इंड्यूस टीएमएफ ई काढलंय. एवढं करायची गरज नाही. मी सांगितलेली ट्रिक वापरा, आन्सर येते बरोबर. त्यांनी अगदीच बेसिक मध्ये जाऊन इंटिग्रेशन करत बसलेत. प्रत्येक स्मॉल लेंथ डीएल मध्ये इंड्यूस झालेला ईएमएफ डीई कॅल्क्युलेट करत बसले आणि मग इंटिग्रेशन. नाही गरज नाही. ही केस आहे तुमच्याकडे, एक्स्ट्रा केस आहे. रोटेटिंग रॉडची एक्स्ट्रा केस दिली होती मी तुम्हाला. एवढं कॉम्प्रेस करायची गरज नाही गणिताला. एबी मधला इंड्यूस टीएमएफ पाहिजे आहे ना, एबी कंडक्टर आहे ना, ठीक आहे. तुम्हाला या नॉन कंडक्टिंग रॉड मधला इंड्यूस टीएमएफ विचारला असता, 0 लिहिला असता. नॉन कंडक्टिंग मध्ये काहीच येत नाही, लक्षात घ्या. नॉन कंडक्टिंग रॉड मध्ये इंड्यूस टीएमएफ येत नाही. चार्ज सेपरेशनच पॉसिबल नाहीये. पोटेन्शियल डिफरन्स कसं येणार? चार्ज सेपरेशन इज नॉट पॉसिबल, पोटेन्शियल डिफरन्स इज नॉट पॉसिबल. Charge separation is possible in the conductor only. Okay, charge separation is possible in the case of conductor only. या रॉड मध्ये येणार इंड्यूस ईएमएफ कंडक्टर आहे. शेडेड रिजन मध्ये नाही येणार, नॉन कंडक्टर आहे. एबी रिजन मध्ये येणार कारण तो कंडक्टर आहे. झालं का बघा? लक्षात? फाईन. नेक्स्ट 28 झाला. बर, आता क्वेश्चन 29, 30, 31 अशाच टाइपचे आहेत. ओके, रोटेशन वाले क्वेश्चन्स आहेत. ओके, रोटेशन वरती बेस्ड क्वेश्चन्स आहेत. ती व्हरायटी तुम्ही इझिली टॅकल करू शकाल. ओके, 29 मध्ये मला एनर्जी कॉन्झर्वेशनचा क्वेश्चन दिसतोय. जरा या क्वेश्चन्स ना बघून घ्या. ओके, 29, 30, 31 हे क्वेश्चन्स रीड करा, हे समजून घ्या. वाचा आणि समजून घ्या. ते सिंपल आहेत. क्वेश्चन नंबर 31 मध्ये लक्षात ठेवा ऑलवेज, प्लेन ऑफ मोशनला मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर पाहिजे किंवा मॅग्नेटिक फील्डचा कंपोनंट तरी पाहिजे की जो प्लेन ऑफ रोटेशनला परपेंडिक्युलर आहे, तरच ईएमएफ इंड्यूस होतो. प्लेन ऑफ मोशनला मॅग्नेटिक फील्डचा जर परपेंडिक्युलर कंपोनंट प्रेझेंट असेल तरच ईएमएफ इंड्यूस होतो, अदरवाइज होत नाही. क्वेश्चन नंबर 31 चा क्वेश्चन आन्सर तुम्हाला या थॉट वर येईल. क्वेश्चन नंबर 32 इक्विव्हॅलंट इलेक्ट्रिकल सर्किट ड्रॉ करून तुम्हाला करता येईल. 31 सुद्धा आणि 32 सुद्धा इझिली टॅकल करता येतील. बर, आता जो काय पॉइंट शिल्लक राहतोय तो असा आहे की इंड्यूस ईएमएफ बाय चेंजिंग द अँगल. आता काय लिहून घेऊ नका, थोडस डिस्कशन ऐका फक्त. पुढे काय 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 पॉइंट आपण असं बघितलं होतं बघा. फ्लक्स असोसिएटेड विथ द लूप ऑर द कंडक्टर बी इंटू एस इंटू कॉस थिटा. एखादा लूप असेल, आता त्या लूपचा मग
लूपशी असोसिएटेड मॅग्नेटिक फील्ड, लूपचा एरिया, अँगल बिटवीन एरिया वेक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड, या तीन पैकी एक काहीही चेंज झालं, इफ बी चेंजेस, एस चेंजेस, थिटा चेंजेस, यातलं एक जरी काही चेंज झालं तरी फ्लक्स चेंज होतो. आणि फ्लक्स जर चेंज झाले तर इंड्यूस्ड ईएमएफ येतो. आपण मॅग्नेटिक फील्ड बी चेंज करून बघितली आहे, असे क्वेश्चन सॉल्व्ह केलेत आपण, ज्यात मॅग्नेटिक फील्ड इज अ फंक्शन ऑफ टाइम. त्यावेळी इंड्यूस्ड ईएमएफ काढलाय आपण. आपण एरिया सुद्धा, एरिया प्रेझेंट इन द मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्डच्या आत असणारा एरिया, तो सुद्धा एरिया आपण चेंज केले, असे पण क्वेश्चन सॉल्व्ह केलेत. त्याच्यामध्ये एरिया चेंज झाल्यामुळे काय झालंय, मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झालेत. मॅग्नेटिक फील्डच्या आत असणारा एरिया, मग अशी थोड्या वेळापूर्वी आपण क्वेश्चन सॉल्व्ह केला की ज्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्डच्या आत लूप एंटर होत होता आणि परत फिरून एक्झिट होत होता. एंटर होतोय परत फिरून एक्झिट होतोय, एंटर होतोय परत फिरून एक्झिट होतोय. त्यावेळी एरिया प्रेझेंट इन द मॅग्नेटिक फील्ड चेंज होत होता. आता आपण जो नवीन पॉइंट बघणार तो असणार आहे, बाय चेंजिंग द अँगल बिटवीन एरिया वेक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड. एरिया ऑफ लूप नाही चेंज होणार, मॅग्नेटिक फील्ड नाही चेंज होणार. काय चेंज होणार आहे, अँगल, हा जो काय अँगल आहे, हा अँगल बिटवीन एरिया वेक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार. मॅग्नेटिक फील्ड विल नॉट चेंज, एरिया ऑफ द लूप विल नॉट चेंज. काय चेंज होणार, अँगल बिटवीन एरिया वेक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड विल चेंज. एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड मधला अँगल चेंज होणार आहे. म्हणजे तुमची जी काय कॉईल आहे किंवा तुमचा जो काय लूप आहे, हा लूप समजा असा लूप आहे, दिस हँड इज अ लूप लाईक दिस, वायर अशी वाऊन केली, समजा रेक्टँग्युलर वायर आहे, रेक्टँग्युलर वायर इमॅजिन करा. ओके, आणि मॅग्नेटिक फील्ड आहे अशी कमिंग आउट, मॅग्नेटिक फील्ड आहे अशी कमिंग आउट. आता एरिया वेक्टर पण असा आहे, मॅग्नेटिक फील्ड पण अशी, एरिया वेक्टर असा आहे, मॅग्नेटिक फील्ड पण अशी आहे, दोघांमध्ये अँगल 0 आहे. आता मॅग्नेटिक फील्ड ऑलवेज अशीच ठेवणार, पण लूप मी असं रोटेट करायला चालू केलं तर बघा, एरिया वेक्टर आता डाऊनवर्ड झाला का, एरिया वेक्टर डाऊनवर्ड झाला आणि मॅग्नेटिक फील्ड कमिंग आउट आहे, मॅग्नेटिक फील्ड कमिंग आउट आहे, मॅग्नेटिक फील्ड इज कमिंग आउट, एरिया वेक्टर डाऊनवर्ड. आता त्याच्यामधला अँगल 90 झाला. तो आधी एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्यामध्ये अँगल 0 होता, हा रोटेट व्हायला चालू झाला की एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड मधला अँगल चेंज व्हायला चालू झाला. आता 0 आहे, 90, 180, 270, 360. सॉरी, कसं होणार, इथं 0 आहे, 90, 180, बरोबर, परत इथं जाणार असा 270 किंवा असा म्हणा 270 आणि परत असा येऊन फ्लॅट झाला की परत 360. ओके, म्हणजे परत एरिया वेक्टर असा किंवा असं, कसं इमॅजिन, एक रोटेशन झालं की परत 360. हा एरिया वेक्टर. ही मॅग्नेटिक फील्ड 90, 180 मागे गेला बघा एरिया वेक्टर, परत अपवर्ड झाला किती झाला 270 आणि परत फॉरवर्ड झाला, अपवर्डचा परत फॉरवर्ड झाला तर परत 360. सो अशी कॉईल रोटेट होणार आहे मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड मध्ये रोटेटिंग कॉईल जर असेल तर इंड्यूस्ड ईएमएफ येणार, कारण फ्लक्स चेंज होत आहे. इफ यू हॅव अ कॉईल रोटेटिंग इन द मॅग्नेटिक फील्ड, यू हॅव द चेंज इन फ्लक्स, कारण थिटा चेंज व्हायला लागलाय तर फ्लक्स पण चेंज होतील आणि फ्लक्स चेंज झाले की इंड्यूस्ड ईएमएफ येणार. याच प्रिन्सिपलचा यूज करून रोटेटिंग कॉईल इन द मॅग्नेटिक फील्ड, याच प्रिन्सिपलचा यूज करून म्हणजे ईएमआयच्या प्रिन्सिपलचा यूज करून इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाल्यामुळं इलेक्ट्रिसिटी किंवा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाल्यामुळं ईएमएफ तयार करणं, यालाच आपण ईएमआय म्हणतो. त्याच्यामध्ये रोटेटिंग कॉईल इन द मॅग्नेटिक फील्ड, रोटेटिंग कॉईल इन द मॅग्नेटिक फील्ड या अरेंजमेंटचा यूज करून तुम्ही फ्लक्स चेंज करता. अँड इफ यू आर एबल टू चेंज द फ्लक्स associated with the loop or the coil or the conductor, there is a induced EMF in the conductor. आणि याच अरेंजमेंटला तुम्ही एसी जनरेटर म्हणता. यू कॉल दिस ॲज एसी जनरेटर. अशा पद्धतीने इलेक्ट्रिसिटी क्रिएट केली जाते. बाय रोटेटिंग द कॉईल in the magnetic field, you produce the EMF or the potential difference, and the same thing is available to you as electricity in your house. Is that clear? That is called as AC generator. Okay, पहिल्यांदा using the potential energy of the water, you rotate the turbine. Once the turbine rotates, there is a coil attached to it. The coil also rotates.
If the coil rotates, the angle between the area vector and the magnetic field changes. If the angle between area vector and the magnetic field changes, there is an induced EMF in the coil because the flux associated with the coil change. हा angle theta change झाला की magnetic flux associated with the loop change झाले, induced EMF येणार. So in this way you produce the electricity. Is that okay? Is that clear? This is called as AC generator. Isn't that interesting? Tell me. AC generator शिकणार आहोत आपण नेक्स्ट लेक्चरला. इक्वेशन पण लिहिणार. तर तुमच्या लक्षात आलं का सांगा मला हे? Tell me fast everyone. Is this clear to all of you? Last point. आणि तेच आम्हाला इलेक्ट्रिसिटी म्हणून अवेलेबल पण आहे. Good, very good. So everyone tell me now, are the things taught in today's lecture clear to all of you? सगळ्या गोष्टी समजल्या का बघा? काही क्वेश्चन सॉल्व्ह केले आपण बेस्ड ऑन दी रोटेशन. रोटेशन वाले टाइप आपण क्लिअर करून घेतले सगळे. Everyone just reply and then you can leave for the next lecture. करा पटकन रिप्लाय करा बाळांनो. CW and then you can leave for the next lecture. संडेला टेस्ट आहे. येस, संडेला टेस्ट आहे. मॅग्नेटोस्टॅटिक्स चॅप्टरचं नाव आहे. प्रिपरेशन करताय तुम्ही. त्याच्या मागचा चॅप्टर जो होता तोच आहे. सगळ्या नोट्स बघा, मॉड्यूलचे एक्सरसाइज कंप्लीट बघा, बोर्डचा न्यूमरिकल एक्सरसाइज तोही बघा, आणि थेरीसाठी बोर्डचं बुक रीड करायचं असेल करा. उलट जास्त रिकमेंड केलं जाईल. थेरी रीडिंग पण असलं पाहिजे. एक फास्ट रॅपिड रीडिंग थेरीसाठी केलं तरी चालेल. पटपट पटपट सगळे पॉइंट्स थेरीचे वाचून घेतले तरी चालतील, काही इश्यू नाही. Fine. So guys, in this lecture we will stop at this point. Remaining things we'll see in the next lecture. Chalo, bye bye everyone. Let me end the lecture at this point. Yes, bye.